मी अंडे साहेबांचं त्यांच्या कार्याबद्दल तर अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीनं करूया. त्याचबरोबर आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी अंडे साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि स्वागतही करतो. उपयोग नाही, मार्स स्तरावर हे करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः आता क्लस्टर समूह बेस, आता कोल्हापूरमध्ये सुद्धा जसं ऊसाचे क्लस्टर आहेत तसं केळीचे क्लस्टर तयार करणं गरजेचं आहे. तसं कोल्हापूरमध्ये संजीवनी अॅग्रो या गेली 4-5 वर्षापासून एक चांगली ओळख तयार केली त्यामध्ये. आणि मला माहित आहे की आपल्या पीपीपी मॉडेल अंतर्गत संजीवनी अॅग्रोनी चांगल्या प्रकारे त्या भागामध्ये शेतकऱ्यांना प्रकारे दुसरी एक संस्था होती, तर कोल्हापूरने सुद्धा चांगल्या पद्धतीने केळीमध्ये सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट, आता ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं, थोडं मागे घ्या त्याच्या अगोदरची, तर कंट्री वाईज जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये इंडिया, फिलिपाईन्स, इक्वेडोर मेजर आहे, फिलिपाईन्स आहे, ग्वाटेमाला आहे. हे 2-3 देश आहे की तिथे मेजर ह्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं. दुसरे कोणते पीक, आपलं इंडिया आणि महाराष्ट्राचा विचार केला तर मल्टी क्रॉपिंग पॅटर्न आहे, सगळ्या प्रकारचे आपण पिकं घेतो. पण काही देशाचं असं आहे की एकच पीक तिथे मेजर आहे. जसं आज आपण पश्चिम बंगालमध्ये गेलो तर भातच मेजर आहे. तर तशा पद्धतीने त्यांनी तिथे एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. परंतु आपणही आपल्या भागामध्ये त्या हवामानानुसार, जसं कोल्हापूर आहे, त्यानंतर जळगाव आहे, सोलापूर आहे, पुणे मधला काही इंदापूर मधला बेल्ट आहे, परभणी आहे, नांदेड आहे, ह्या भागामध्ये क्लस्टर तयार झाले आहेत. इव्हन आता विशेषतः अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते, तिथून निर्यातही सुरू झालेली आहे. म्हणजे हळूहळू शेतकरी आता निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करण्याकडे वळतोय आणि व्यावसायिक शेतीकडे करत करत केळी एक चांगलं व्यावसायिक पीक आहे या अनुषंगाने तो बघायला लागलो. नेक्स्ट, आता राज्यवाईज जर तुम्ही पाहिलं, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार हे मेजर राज्य आहेत केळी उत्पादन करणारे. परंतु सगळ्यात हायेस्ट उत्पादन करणारं कोणतं आहे? तामिळनाडू आहे. आणि आपला महाराष्ट्र 3 नंबर आहे. पण एक्सपोर्ट मध्ये जर पाहिलं तर आपण नंबर 1 आहोत. जवळपास देशाच्या 40 ते 55% केळी महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होते. ही ओळख आपल्या भागातल्या उत्पादक शेतकऱ्यांनी तयार केलेली आणि एक सांघिक ओळख आहे, सगळ्यांनी अनुकरण केलेलं आहे. तिथं न थांबता अजूनही आपल्याला तो 60-65% पर्यंत जाण्यासाठी वाव आहे. त्यासाठी सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जर उत्पादकता वाढवली, त्याची ओळख निर्माण केली तर त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे करून घेता येईल. नेक्स्ट, आता ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं, ग्लोबल इम्पोर्ट सिनॅरिओ जर पाहिलं तर मेजर कोणत्या देशाला केळी लागते आणि तिथं आपला शेअर काय आहे? फार आता युएसए खूप लांब डिस्टन्स आहे, पण मोठं मार्केट आहे युएसए सुद्धा. त्यानंतर बेल्जियम आहे, जर्मनी आहे, रशिया आहे, चायना आहे, जपान आहे, इटली आहे, फ्रान्स आहे, कॅनडा आहे. हे मेजर देश आहेत. पण ह्या देशांना सुद्धा आपल्याला, आता ह्या देशाला आपण काय पाठवतो? द्राक्ष पाठवतो, त्या देशात डाळिंब पाठवतो. मग केळी पाठवण्यासाठी सुद्धा आता स्टडी चाललेला आहे, कारण केळीमध्ये लॉंग डिस्टन्स पाठवण्यासाठी जो स्टडी पाहिजे टेम्परेचर कंट्रोलचा, आज केळी एक्सपोर्ट करायचं 13 ते 14 डिग्री टेम्परेचरला, किती दिवस ती केळी त्या कंटेनरमध्ये राहिली तर सुस्ती जाऊ शकते, त्याचाही स्टडी आता आपल्यामार्फत करण्यात येत आहे. आणि लॉंग डिस्टन्सचा सुद्धा जे मोठं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये जाण्यासाठी आता आपण इराण, इराक, कतार या दुबई ह्या देशांना करतो. हे जवळचे देश आहेत जिथे की आपल्याला साधारणतः एक 4-5 दिवसामध्ये जहाजाने, त्याच्या 10 दिवसामध्ये आपण तिथे पाठवू शकतो. आणि बाह्य आता ह्याच्यामध्ये खर्च जास्त येतो, पण जहाजानेच पाठवणे हा सोयीचा आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आता त्याचंही प्लॅनिंग करतोय, स्टडी चाललेला आहे. आणि ते जर स्टडी सक्सेस झाला तर आज आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते ते उत्पादन आपण जगातल्या स्पर्धेच्या, जिथं मोठं मार्केट आहे की अमेरिका आहे, बेल्जियम आहे, त्या पद्धतीने त्या मार्केट. आणि विशेषतः आता आपल्याला एका व्हरायटीवर डिपेंड राहता अजून नवीन नवीन, आता कालच एक मिटकरी म्हणून शेतकरी जो होता संदीप रवींद्र मिटकरी अकोल्याचा, अमरावतीचा, त्याचं एक उदाहरण काल तो सक्सेस स्टोरी म्हणून दाखवत होता. त्यांनी एक रेड बनाना एक तामिळनाडू मधून व्हरायटी आणली आणि इथं लागवड केली आणि लोकांना बदल म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची खप व्हायला लागला की लोकांनाही बदल पाहिजे. एकाच व्हरायटीवर डिपेंड राहता आपल्याला मार्केटच्या गरजेनुसार, म्हणून मी मागे सांगितलं विकेल ते पिकेल.
बाजारपेठेच्या गरजेनुसार आपण आता स्विचवर बदल करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी एकच ग्रँड लाईन करण्यापेक्षा काही चेंजही केलं पाहिजे. नवीन नवीन त्या पद्धतीने त्या अनुषंगाने हे करण्यासाठी तेही आपल्याला करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता जसं वर्ल्डचं आपण मार्केट पाहिलेलं आहे की कोणकोणते देश मेजर इम्पोर्ट करणारे आहेत त्याचा जर विचार केला तर आता आपण कोणकोणत्या देशाला एक्सपोर्ट करतो? कुवेत, ओमान, बहारीन, पाकिस्तान, कतार, सिंगापूर, मालदीव ह्या देशांना मेजर आपण एक्सपोर्ट करतो. आणि त्याचं जर तुम्ही पाहिलं तर ह्या अनुषंगाने मेजर हे ह्या देशांना जर एक्सपोर्ट करणारे जे कोणकोणते कंट्रीज आहेत, आता कुवेत घेतला तर फिलिपाईन्स 80% एक्सपोर्ट करते कुवेतला. आपला किती आहे मार्केट शेअर तिथं? 7% आहे. आता 7% होऊन मार्केट तेवढंच राहणार आहे. आपल्याला दुसऱ्याचा शेअर इनकॅश करायचा. जसं आता फिलिपाईन्स 80% पाठवते तर त्याचा 10-20% शेअर जर आपण केला तर आपण 20% पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे मार्केट पोटेन्शियल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आहे. वुमन मध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः 33%, 34% आपला शेअर ओमानला जातो. त्यानंतर बहारीनला 19% जातो. कतारला आपण म्हणतो चाललेला आहे फक्त 3-4%च आहे. सिंगापूरला 2% आहे. आणि मालदीव मॅक्झिमम आपला तिथं 56% आहे. आणि पाकिस्तानला 99%. आपला मेजर शेअर एक्सपोर्ट पाकिस्तानला सुद्धा केळी एक्सपोर्ट होते. तर ह्याप्रमाणे आपल्याला इतर आपले जे कॉम्पिटिटर एक्सपोर्टर्स आहेत त्याचा अभ्यास करणे आणि त्याच्या सिस्टीम प्रमाणे त्याची विकनेस काय आहेत ते अभ्यास करून आपली स्ट्रेंथ वाढून त्या कंट्रीला आपला एक्सपोर्ट वाढवणे ह्या दृष्टिकोनातून आता आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. तशा पद्धतीने आता एरिया एक्सपान्शन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवून जर आपण त्या पिकाकडे पाहिलं, त्या पिकाची ओळख तयार केली आणि त्या मार्केटमध्ये जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ॲश्युअर्ड इन्कम. तर काही न तयारी करता गेलं तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. म्हणून ह्या अँगलने आता अपेडा मार्फत ॲग्री एक्सपोर्ट बनाना फोरमही तयार केलेला आहे आणि ह्या फोरम मधून अशा विषयावर अभ्यास करून शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि म्हणून हे स्टडी फार महत्वाचं आहे व्यावसायिक पद्धतीने केळीच्या उत्पादनापासून मार्केटिंग. मग ह्या बाजारपेठेच्या गरजेनुसार उत्पादनामध्ये लागवडीपासून काय काय बदल केला पाहिजे, कशी क्वालिटी आणली पाहिजे, साईज आहे, सेफ आहे का, हे सगळ्या गोष्टी आपोआप येत नाहीत. त्याला मॅनेजमेंट आहे. आणि म्हणूनच आज जे काही फिलिपाईन्स जे आहे कुवेत मधलं जे 80% मार्केट तर ते आपोआप घेतलेलं नाही. कारण त्या कुवेत मधल्या ग्राहकाच्या पसंतीप्रमाणे त्यांनी त्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. आणि म्हणून आता आपला केळी सुद्धा कुवेत मधल्या ग्राहकाला पसंत येईल. त्यांनी फिलिपाईन्स पेक्षा इंडियन केळी प्रिपेअर केली पाहिजे. केव्हा करू शकतील? जेव्हा आपण आपली क्वालिटीची ओळख निर्माण कराल. साईज आहे, शेप आहे, टेस्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण चांगल्या जर केल्या तर ती डिमांड तिथं जर वाढली ऑटोमॅटिकली आपला एक्सपोर्ट वाढू शकतो. तर तशा अँगलने आता आपल्याला शेतकऱ्याला गायडन्स करणं गरजेचं आहे. क्वालिटी इम्प्रुव्हमेंट क्वालिटी असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. नेक्स्ट पुढचं घ्या. आणि टॉप 10 जर तुम्ही पाहिलं आता मगाशी त्याचा थोडा स्टॅटिस्टिक याच्यामध्ये केलं. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटका तर ह्याच्यामध्ये स्टेट मेजर टॉप 10 प्रोडक्शन मध्ये आहेत. आपण प्रोडक्शन मध्ये जर मागे असो तर एक्सपोर्ट मध्ये पुढे आहोत. कारण आपण टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने करायला लागलोय आणि ते आता आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी वाव आहे. नेक्स्ट पुढे. आता ह्याचा जर तुम्ही पाहिलं तर आता काही काही व्हरायटी फेमस झालेल्या आहेत. ब्रँड चिकिता ब्रँड, ढोल ब्रँड, नंतर डेल मोंटो हे जे आहेत आता अदर मध्ये आपला येतो. आता आपलाही ब्रँड आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे. जसं आपल्याकडे ग्रँड 9 G9 म्हणतो आपण, अजून एखादी व्हरायटी आपल्याकडे आहे किंवा अजून काही ट्रॅडिशनल व्हरायटी जरी असतील त्या व्हरायटीचं सुद्धा आपल्याला लोकांना प्रमोट करणे, माहिती करणे, चांगल्या पद्धतीने करणे. जसं कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या केळीचं उत्पादन घेतलं आणि तिथं जीआय मानांकन सुद्धा केळीमध्ये जास्त कर्नाटकमध्ये मिळाले. 3 एक पिकांना जीआय मिळाले केळीच्याच 3 व्हरायटीला. तसं महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच पिकाला घेतलेलं आहे. तसं आपल्याला अजूनही कोल्हापूरसाठी वेगळं घेता येईल, सोलापूरसाठी वेगळं घेता येईल, हे घेणे आणि आपली ओळख तयार करणे. त्या ओळखीच्या माध्यमातून ती केळी का चांगली आहे, काय न्यूट्रिएंट कंटेंट चांगले आहेत त्यामधून, काय त्यातून आपल्याला आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगलं मिळू शकते, ग्राहकांनी ते खाल्लं पाहिजे. जसं इलायची केळी म्हणली जाते, खूप चांगली. आता तुम्ही कर्नाटकमध्ये जर कधी गेला तर प्रत्येक पान टपरीवर केळाचा घड ऑर्डर केलेला दिसतोय. तिथे गेलेला माणूस एक केळी डायरेक्ट 5 रुपयाला विकत घेतो, केळी खातो. चहा पिण्यापेक्षा तो केळी खातो. एक इस्टॅब्लिश झालेलं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक कम्प्लीट फूड म्हणून.
तर तसे आता कन्सेप्ट सुद्धा आपल्याला ग्राहकाला मोटिवेट करून कन्झम्पशन वाढवणं हा एक महत्वाचा भाग आहे. पण त्यासाठी ती केळीची टेस्ट आहे, क्वालिटी आहे, लुक आहे, या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तरच ग्राहक त्याला खाणार आहे. तर तशा पद्धतीने आपल्याला थोडं आपला ब्रँड हे इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता हे बॅकग्राऊंड आपण ग्लोबल पाहिलेलं होतं चित्र, आणि ग्लोबल चित्र आणि आपलं पाहिलं तर मग आता आपलं महाराष्ट्राची ओळख जर पाहिलं तुम्ही, तर महाराष्ट्राची ओळख आज फलोत्पादन स्टेट म्हणून पुढे येते. आणि हळूहळू काही काही जिल्ह्या पूर्वीपासूनच, त्या जळगावचं नाव फार पूर्वीपासून, कारण केळीमध्ये फार पूर्वीपासून केळीचं उत्पादन करणारं राज्य म्हणून होतं. पण आता त्या जळगाव नंतर आता कोल्हापूरची ओळख तयार झाली, सांगलीची तयार आहे, सोलापूरची झालेली आहे, पुण्याची झालेली आहे, अकोला आहे, आणि परभणी, नांदेड हे जिल्हे आता केळी उत्पादन करणारे जिल्हे म्हणून पुढे उदयास यायला लागले. कारण त्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा अवलंब सुरू केलेला आहे. आणि म्हणून आता बा केळीसाठी जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या गोष्टी फायद्याच्या आहेत. आता किसान रेल चालू झालेली आहे. आता किसान रेल मध्ये काय झालेलं आहे, आता सोलापूर मधून आहे, या ठिकाणून सोलापूरमध्ये गेल्या आठवड्यातून एक ट्रेन गेलेली आहे. तिथं 2 कंटेनर केळी इतर राज्यामध्ये डायरेक्ट तिथून सुरुवात झालेली आहे. 50% ट्रान्सपोर्ट सबसिडी गव्हर्नमेंट देते, आणि बाय रोडच्या ऐवजी बाय ट्रेन आता हा ट्रान्सपोर्ट इथून पुढे पॉप्युलर होणार आहे. आणि बल्क क्वांटिटी असल्यामुळे केळीसाठी फार उपयोगी आहे ट्रेन थ्रू ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. तर अशा ह्या सुविधा पुढे यायला लागल्या आहेत मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून. आणि आता गटानी, ग्रुपनी यामध्ये पुढे येऊन केळीचं मार्केटिंग डोमेस्टिकचं सुद्धा करणं गरजेचं आहे, एक्सपोर्ट बरोबर डोमेस्टिक मार्केटमध्ये. हा, पुढे घ्या. आता आपली स्ट्रेंथ काय आहे, जसं आपण महाराष्ट्राचं जर पाहिलं, आपल्या देशाचं किंवा महाराष्ट्राचं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारा जगामधला देश म्हणून आहे, म्हणजे हे प्लस पॉइंट आहे. म्हणजेच आता आपली स्ट्रेंथ चांगली आहे, तर ह्या पिकामध्ये आपल्याला पुढे करिअर येऊन करणं. आज 5-6 वर्षापूर्वी आपण केळी एक्सपोर्टचा विचारही केला नव्हता, आणि जे काही तयार झालं ते डोमेस्टिक मध्ये जे भाव मिळाला त्या भावामध्ये आपण सॅटिस्फाईड होतो, तेवढा मोबदला मिळत नव्हता. आज तुम्ही पहा, एक्सपोर्टही व्हायला लागले, रायपनिंग चेंबरचा वापर करू लागल्यामुळे आज 50 रुपये, 40 रुपये डझननी केळी आज चांगल्या पद्धतीने मोबदला मिळतोय. तर हे जे आहे ते क्वालिटी इम्प्रुव्हमेंटमुळे शक्य झालंय, ग्राहकही सॅटिस्फाईड आहे. तर अशा अँगलने या सगळ्या गोष्टी आज आपल्याकडे व्हरायटी चांगली आहे. आता नवीन व्हरायटीमध्ये सुद्धा एनआरसी त्रिची जी आहे तामिळनाडूमध्ये, तिथं चांगल्या पद्धतीने केळीवर खूप संशोधन चाललेलं आहे. तिथल्याही काही काही आज एक्सपान्शन करताना नवीन नवीन व्हरायटीकडे सुद्धा शेतकऱ्यांनी वळणं गरजेचं आहे, आणि त्याचा फायदा आपल्याला डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट दोन्ही मार्केटमध्ये घेता येतो. नेक्स्ट. आता ह्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर लागवड टेक्नॉलॉजीमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे, चांगल्या पद्धतीने ड्रीपचा वापर सुरू झालाय चांगल्या पद्धतीने. आणि बऱ्याचशा आता जिओग्राफिकली जे स्टेटस आहे तर केळीसाठी खूप चांगलं अटमॉस्फिअर असल्यामुळं आणि टेक्नॉलॉजी आल्यामुळं केळीचं आपली स्ट्रेंथ चांगल्या प्रकारे सुरू झालंय. नेक्स्ट. पुढे पुढे घ्या. आता साधारणतः तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे ग्रँड 9 ही एक मेजर पॉप्युलर व्हरायटी आहे, रोबस्टा एक व्हरायटी आहे, नंतर डॉप, कॅबेंडिश आहे, रेड बनाना आहे, नियंत्रण एक व्हरायटी आहे. आता साधारणतः आपल्याकडे महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर मॅक्झिमम ग्रँड 9 वरच आपण हे केलेलं आहे, परंतु अजून नवीन व्हरायटीकडे आपल्याला वळणं गरजेचं आहे. डोमेस्टिक मार्केट आहे एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून, आणि टिश्यू कल्चरचाच आता वापर मॅक्झिमम मला वाटतं 90% तरी आता केळीमध्ये, जसं ऊसामध्ये आता कन्वर्ट व्हायला लागलं टिश्यू कल्चर, तसं केळीमध्ये फार पूर्वीपासून ऍक्सेप्ट झालाय, रिझल्ट चांगले आहेत. आता फक्त एकच आहे की त्यामध्ये रोगाचा जो प्रॉब्लेम आहे मेजर, तर या टिश्यू कल्चरमुळं कमी झालेला आहे. परंतु आज ते घेत असताना खात्रीशीर रोपं घेऊन त्याची लागवड करणे, खात्री करून घेणे की त्यामध्ये कुठल्याही व्हायरसचा प्रादुर्भाव नाही, एवढं जर काळजी घेतली तर आपण चांगल्या पद्धतीने उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. नेक्स्ट. आता ह्या अनुषंगाने जर पाहिलं, मगाशी मी पाहिलं आपण चित्र, तर महाराष्ट्र आणि इंडियाचा जर विचार केला, जसं आज सगळ्याच पिकाच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर एरिया आणि प्रोडक्शन मध्ये जसं ग्रेपमध्ये आपलं परफॉर्मन्स चांगला आहे, डाळिंबामध्ये आहे, ऑरेंजमध्ये आहे, आणि सपोटा आणि केळीमध्ये सुद्धा जर आपण जर पाहिलं तर देशाच्या 9% शेअर उत्पादनामध्ये आहे एरियामध्ये, आणि 14% उत्पादनामध्ये आहे. तर अजूनही आपल्याला देशाची तुलना केली तर आपल्याला एरिया वाढवायला महाराष्ट्रामध्ये वाव आहे, कारण देशाची तुलना केली तर फार कमी क्षेत्र आहे.
आणि म्हणून हे क्षेत्र वाढून मग आपलं जे आज एक पोटेन्शियल एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्टचं आपल्याला पोटेन्शियल लक्षात घेऊन याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता एक्सपोर्टचा जर विचार केला तर साधारणतः एक्सपोर्टचा विचार केला तर ग्रेपमध्ये तर आपण चांगल्या पद्धतीने एक रोड मॅप इस्टॅब्लिश केलेला आहे. आंब्यामध्ये सुरुवात केलेली आहे, डाळिंबामध्ये आहे, संत्र्यामध्ये आहे आणि केळीमध्ये सुद्धा आता गेले हे 18-19 आहे 1,34,000 आणि 19-20 मध्ये 1,95,000 जवळपास 700 कोटीचं एक्सपोर्ट केळीचं झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर महाराष्ट्राचा जर विचार केला जवळपास 80,000 मेट्रिक टन गेल्या वर्षी महाराष्ट्रातून एक्सपोर्ट झालंय आणि त्याच्यापैकी 400 कोटी परकीय चलन महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे आता हळूहळू त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. हे स्टॅटिस्टिक पाहिलं तर लक्षात येईल. नेक्स्ट पुढे. आणि ओव्हरऑल या कशा प्रकारे वेगवेगळ्या देशांना कशा प्रकारे आपला एक्सपोर्ट होते कंट्री वाईज मेजर UAE आहे, ग्राफिकली केलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे पाहिले आपले जवळचे जे देश आहेत, सार्क कंट्रीज आहेत किंवा आशियन कंट्रीज आहेत, पण आता आपल्याला मोठं मार्केट जे आहे की जिथं ह्यूज रिक्वायरमेंट आहे केळीची ते आहे डेव्हलप कंट्री. USA आहे, कॅनडा आहे, युरोपियन युनियन आहे. परंतु तिथे काही निकष आहेत, काही क्वालिटी दर्जे आहेत आणि त्या एक तयार करून आपल्या मालाची त्यांच्या नेक्स्ट. आणि हे आपण मगाशी पाहिलं केळीच्या दृष्टिकोनातून आपला एक्सपोर्ट मध्ये सुद्धा आपण देशाची जर पाहिली तर 60% केळी महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होते. मी 55 मगाशी म्हणलं होतं आणि आपला नंबर फर्स्ट आहे. तर अशी एक आपली ओळख आपण केळीमध्ये तयार केलेली असल्यामुळे मग केळीमध्ये मागे राहून चालेल का? आणि म्हणून ज्या भागामध्ये आता केळीचं एरिया एक्सपान्शन होतंय आणि किंवा आहे त्यांनी आता ह्या पद्धतीने केळीकडे निर्यातक्षम दर्जेकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला याचा फायदा चांगल्या प्रकारे घेता येईल. नेक्स्ट. आता दुसरं जर तुम्ही पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर पाहिलं तर आज आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे एक्सपोर्टसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. परंतु केळीचा जर विचार केला तर त्या इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहेत. कारण आत्ताच या 2-3 वर्षामध्ये केळीचे एक्सपोर्ट वाढायला लागले. मग आता काय इन्फ्रास्ट्रक्चर लागते केळीसाठी? हे तर आहेतच. या बाकी तुम्हाला PQ फॅसिलिटी आहे, ड्रायपोर्ट आहे, सीपोर्ट तर आहे, एअरपोर्टला बाय एअर तेवढं परवडणार नाही. परंतु आज जर तुम्ही पाहिलं केळीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आता ड्रायपोर्ट हे फार महत्वाचे आहेत. आता ड्रायपोर्ट काय आहे? आता कोल्हापूर घेतला. आता जसं सांगलीला मिरजला ड्रायपोर्ट आहे. आता कोल्हापूर सध्या सोपं आहे ड्रायपोर्ट, पण कोल्हापूरला सुद्धा वेगळा ड्रायपोर्ट झाला. ड्रायपोर्ट म्हणजे काय? की तयार झालेली केळी कंटेनर तिथं स्टफिंग झाल्यानंतर डायरेक्ट तिथूनच क्लिअरन्स करून जाते कस्टम आणि तिथून मग बाय रोड आहे काय रेल्वे आहे ती JNPT ला पाठवलं जातं. म्हणजे तुम्हाला परत मुंबईला येऊन क्लिअरन्स करत बसायची गरज नाही. ज्या भागात उत्पादन होते त्याच भागामध्ये कन्साइनमेंट क्लिअर करणे. जसं मिरजला ड्रायपोर्ट आहे त्याचा फायदा आपल्याला आता कोल्हापूर मधल्या भागातल्या उत्पादनाला त्याचा फायदा होतो. पुढे चालून कोल्हापूरमध्ये सुद्धा तो ड्रायपोर्ट येऊ शकतो. रेल्वेला जोडलेला आहे, त्याला जोडून हे ड्रायपोर्ट जर झालं तर डायरेक्ट कंटेनर तिथून क्लिअर होऊन JNPT मुंबईला येऊ शकतात. आता मध्ये एक साधारणतः जानेवारीमध्ये आंध्र प्रदेशमधून एक ट्रेन 30 कंटेनरची घेऊन केळीची डायरेक्ट JNPT ला आली. बघा किती वेळ वाचला, बचत वाचली. रोड पेक्षाही रेल्वेने 30 कंटेनर साधारणतः एका रेल्वेने डायरेक्ट JNPT ला आले. आता हे जे जाळं पुढे वाढतंय म्हणून ह्या अनुषंगाने त्याचाही आपल्याला पुढे त्याचा फायदा आपल्याला करून घेता येतो. आणि जे सी पोर्टचा जर विचार केला तर जवळपास 40 लाख कंटेनर हँडलिंग करण्याच्या सुविधा आज मुंबई JNPT आहेत. अजून एक तिथं मोठं त्याला एक्सपान्शन पोर्टचं होते. म्हणजे या सगळ्या तुम्ही किती एक्सपोर्ट वाढवायचा आहे किंवा हे करायचं असेल तर त्या बेसिक सुविधा सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या आहेत. त्याचा फायदा आपल्याला घेता येतो. नेक्स्ट पुढे. आता हे जसं हे आहे तसे बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधाकडे जसं रेसिड्यूच्या संदर्भात जर पाहिलं तर रेसिड्यूच्या लॅबोरेटरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. आता केळीमध्ये अजून आपल्याला ओळख तयार करायची झाली तर समूहाने ग्रुपने ग्लोबल गॅपकडे वळणं गरजेचं आहे.
म्हणजे कोल्हापूरची केळी का चांगली आहे, सांगलीची केळी का चांगली आहे, तर ह्या भागातला शेतकरी ग्लोबल गॅप पद्धतीचा अवलंब सर्टिफाय करून केळी उत्पादन करतो, ही ओळख आहे. रेसिड्यू फ्री उत्पादन केळी करतो, ही ओळख आहे. ही ओळख केळी तर सगळ्याच जिल्ह्यामध्ये, देशात, राज्यात उत्पादन होते, पण इतरांपेक्षा वेगळी कशी आहे, तर त्यासाठी ती ओळख निर्माण करण्यासाठी आज आपल्याला या एक्सपोर्ट पॉलिसीच्या अंतर्गत अशा पद्धतीची ओळख तयार करण्यासाठी गव्हर्नमेंट सपोर्ट करायला तयार आहे. मग काय करायचं आहे, मग असे क्लस्टर तयार करून त्या क्लस्टरला ह्या सगळ्या गोष्टीची इंडिव्हिज्युअल शेतकरी एकाने करून उपयोग नाही. त्या भागातले 100, 200, 500 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन त्या भागातल्या केळीची ओळख करून घेणे, किंवा पुढे जाऊन आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीने केळीची उत्पादन करणे, ती सर्टिफाय करून घेणे, सेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादित करून ती ओळख करून ब्रँडिंग करून सुद्धा आपण विक्री करू शकतो. आणि आज ऑर्गॅनिक मध्ये केळीला उत्पादन करायला काही अडचण येणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. आणि दुसरं, ज्या फॅसिलिटी ज्या पाहिजेत आज केळीच्या संदर्भात, त्या आता फार कमी आहेत. आता एरिया वाढायला लागलेला आहे, एक्सपोर्ट वाढायला लागलेला आहे, आणि म्हणून आता गव्हर्नमेंट फोकस जास्त केळीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होते. मग प्री कुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे, पॅकिंग ग्रेडिंग आहे, रायपनिंग चेंबर आहे. आता काही प्रमाणात रायपनिंग चेंबर आपल्याकडे झालेले आहेत, तो एक पार्ट झाला की हार्वेस्ट केल्यानंतर स्टोअर करून जसं पाहिजे तसं मार्केट प्रमाण देणे. परंतु पुढे क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, वॅक्सिंग ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठी ह्या सुविधा ज्या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्या भागात निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट आता मोठ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेट करून या इन्फ्रास्ट्रक्चरद्वारेच आपण मूल्यवर्धी व्हॅल्यू ऍडिशन करून त्याचं एक्सपोर्टमध्ये किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. नेक्स्ट. आता मगाशी आपण पाहिलं होतं जीआय मानांकन. कालच तुम्ही अग्रवन मध्ये बातमी वाचली असेल की आज आज जवळपास 101 प्रॉडक्टला देशामध्ये ऍग्रिकल्चरचं जीआय मानांकन मिळालंय. आणि त्या 100 पैकी 26 प्रॉडक्ट हे महाराष्ट्रातले आहेत. म्हणजे देशाच्या 25% जीआय मानांकन आपल्या राज्यात आहे. आणि त्यामध्ये केळीला आज कर्नाटकामध्ये 3 केळीसाठी जीआय मिळाले, महाराष्ट्रामध्ये जळगाव केळीला मिळालेला आहे. आणि आता आपल्याला पुढे चालून कोल्हापूर केळीला, सोलापूरच्या केळीला या प्रकारे किंवा वेगळ्या पद्धतीचे आहे त्याला घेता येते, तेही घेणं गरजेचं आहे. आता गव्हर्नमेंट जीआय मानांकन पेटेंटिंगवर जास्त जोर देतोय. आता नुसतं केळीच नाही, त्या भागामध्ये जे काही नाविन्यपूर्ण उत्पादन होते त्याही पिकाचं ब्रँडिंग करण्यासाठी ऍटलिस्ट एका जिल्ह्यात 2 ते 3 तरी जीआय घ्यावं, या दृष्टिकोनातून आता यावर्षी आपण कॅम्पेन राबवतो. आणि त्याचं ऑथराइज युजर करून, ज्याला मिळालेलं आहे त्यांना ऑथराइज युजर करून त्याचं ब्रँडिंग करून आणि त्याचं मार्केटिंग करण्यासाठी आता वेगळ्या प्रत्येक राज्यामध्ये जीआय शॉप ओपन होत आहेत. आणि त्या जीआय शॉपमध्ये आज देशामध्ये जेवढे जीआय मिळालेले आहेत ती एका ठिकाणी मिळण्याचं प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय. तर असे हे सगळ्या गोष्टी ओळख निर्माण करून ब्रँडिंग करून मार्केटिंग करण्यासंदर्भात जीआय मानांकन एक महत्वाचं हत्यार आहे दोन्ही मार्केटसाठी. प्रोसेसिंग मध्ये आता तुम्ही त्या केळीच्या वेपर्स तयार केला असाल तर जीआय सर्टिफाईड केळीपासूनचे वेपर किंवा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या केळीपासून तयार केलेले वेपर, ही एक वेगळी ओळख आणि खाणाऱ्याला एक समाधान मिळतं आणि 4 पैसे दिल्यानंतर त्याला काही वाटणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीआयच्या माध्यमातून सुद्धा आपल्या केळीची ओळख निर्माण करण्यात. नेक्स्ट. आता दुसरं जर तुम्ही पाहिलं, आज केळीमध्ये जर विचार केला तुम्ही, तर आता ड्रीप इरिगेशनचा वापर सुरू झाल्यामुळे कमी पाण्यामध्ये आपण आता केळीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. आणि आज तुम्ही पाहिलं, देशाची तुलना केली तर सगळ्यात जास्त हायेस्ट एरिया जर तुम्ही पाहिला तर ड्रीप आहे, स्प्रिंकलर आहे, इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यातलं जर तुम्ही पाहिलं, केळीमध्ये 1.58 1,58,000 हेक्टर आहे, डाळिंबामध्ये 1,40,000 हेक्टर आहे, नंतर 1,30,000 सिट्रस आहे, ग्रेपमध्ये जेवढं क्षेत्र आहे तेवढं 100% ड्रीप मध्ये आहे. आणि भाजीपाल्यामध्ये सुद्धा वाढतोय, तर शुगर केअर मध्ये वाढते, असं ह्या प्रमाणे. तर आता ही एक कन्सेप्ट आज उत्पादकता वाढवण्यासाठी फार उपयोगाचा आहे. आणि त्याचाही अवलंब केल्यामुळेच आज आपल्या केळीची उत्पादकता वाढण्यासाठी येते आणि अनुकरण आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. पुढे आता हा आपला बेस आपण लक्षात घेतला की ग्लोबल मार्केट पाहिलं, महाराष्ट्राची स्ट्रेंथ पाहिली. आता एवढं सगळं असताना सुद्धा अजून आपला जो एम आहे की आपल्याला मॅक्झिमम बाहेरच्या देशाला पाठवण्यासाठी आपण अजून का एवढं मोठ्या प्रमाणात जगाच्या नंबर 1 उत्पादक असताना सुद्धा आपण वेगळ्या देशामध्ये आपला हायेस्ट माल जायला पाहिजे होतं ना, का जात नाही? तर काही चॅलेंजेस आहेत. आता ह्या चॅलेंजेस प्रमाणे ग्लोबल मार्केटमध्ये जर आपल्याला माल पाठवायचा झालं तर त्याचे काही प्रोसिजर, नियमावली, डॉक्युमेंटेशन ठरवून दिलेले आहे.
त्या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणी आता बरेच देश करायला लागले आहेत. त्यामध्ये प्लांट क्वारंटाईन आहे, पेस्टिसाइड रेसिड्यू आहे, फूड सेफ्टी आहे, क्वालिटी पॅरामीटर आहे, ट्रेसिबिलिटी आहे आणि ऍडव्हान्स सर्टिफिकेशन आहे. आता या 6 मुद्द्यावर जर तुम्ही चांगलं काम केलं, केळीमध्ये हमी दिली, तर तुमची केळी कुठल्याही बाजारपेठेमध्ये चालू शकते. त्याला काहीच अडचण येत नाही. आता या 6 पैकी आपण कोणत्या गोष्टी आता फॉलो करतो? आपण क्वालिटी पॅरामीटरवर जोर दिलेला आहे आणि आता सेफ्टीकडे जोर दिलेला आहे. काही प्रमाणात आपण पेस्टिसाइड रेसिड्यूकडे वळलेलो आहोत. परंतु आणि क्वारंटाईन मध्ये सुद्धा आपण लक्ष दिलेलं आहे. आता आपल्याला वळायचं आहे ट्रेसिबिलिटी आणि ऍडव्हान्स सर्टिफिकेशन. या 2 गोष्टी आता केळीमध्ये इम्प्रूव्ह करण्याचे गरजेचं आहे. म्हणजे जवळपास 6 पैकी 4 गोष्टीवर आपण चांगल्या प्रकारे कमांड घेतलेली आहे. ह्या दोन्ही गोष्टी घेतल्या, 6 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये काही अडचण येणार नाही. म्हणून पुढे आपल्याला त्यावर जाणं गरजेचं. नेक्स्ट. आता प्लांट क्वारंटाईनचा जर विचार केला, आता रिसेंटली तुम्ही पाहता की आज केळीमध्ये जे आव्हान आहे क्वारंटाईनचं, प्लांट क्वारंटाईनमध्ये त्यांना असं इराक आहे, इराण आहे, की आम्हाला जी केळी तुम्ही पाठवता त्या उत्पादन करताना त्या एरियामध्ये रोग नाही आहे, क्वारंटाईन पेस्ट नाही आहे किंवा तो मुक्त एरिया आहे, हे आम्हाला द्या तर आम्ही तुमची केळी घेतो. मग असं आग्रह का करायला लागले ते? त्याचं कारण क्वारंटाईन रेग्युलेशनचं स्ट्रिक्टली. आता क्वारंटाईन काय आहे? जसं आज आपण पाहतो क्वारंटाईन, ह्युमन क्वारंटाईन, माणसाच्या क्वारंटाईनमुळे आपण आता लक्षात आलेलं आहे की त्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून त्याच्यावर एक एसओपी तयार केलं, त्याप्रमाणे ते नियमन करणे. तसं प्लांट क्वारंटाईन मध्ये सुद्धा रोगाचा प्रसार वाहतुकीद्वारे, लागवडीद्वारे, एक्सपोर्टद्वारे एका भागातून दुसऱ्या भागात होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना हमी पाहिजे. आणि म्हणून आज जर तुम्ही पाहिलं, आता या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर अजून एक नवीन अट येऊ शकते. काय अट येऊ शकते? की आता केळी उत्पादन करताना ह्युमन क्वारंटाईनचं तुम्ही पालन केलेलं आहे. तर ह्युमन क्वारंटाईन म्हणजे काय? की जिथं जे कामगार काम करतात त्या कामगारांना कोरोना नाही आहे, मुक्त कामगारांनीच काम केलं हे आम्ही मागायला सुरुवात करतील आता. का? तर शक्यता नको आहे त्यांना की त्या शेतामध्ये जे काम करणारे वर्कर्स, आता हे हमी कोण देते? ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन. ग्लोबल गॅप असेल तर त्या लेबरचा, काम करण्याचा रेकॉर्ड ठेवणे, तो हेल्दी. आज तुम्ही कुठल्या याला जर पाहिलं, काम ऑफिस आहे किंवा कुठे येतं, आधी तुम्हाला सॅनिटायझेशन आहे किंवा टेम्परेचर चेक केलं जातो का? तर रिस्क नको आहे. त्याद्वारे एखाद्या माणसाला जर आजार असेल तर तो तिथून स्प्रेड होऊ नये. तर तशा पद्धतीने बागेची स्वच्छता, सॅनिटेशन, क्वारंटाईन रेग्युलेशन ह्या सगळ्या गोष्टी बाजारपेठेच्या गरजेनुसार आपल्याला आता आपल्यात बदल करणं गरजेचं आहे. पूर्वी ह्या गोष्टी कोणी पाहत नव्हते, पण आता पाहतात. म्हणूनच आज विकेल ते पिकेल हे जे कन्सेप्ट आहे, बाजारात जे पाहिजे बाजाराच्या गरजेनुसार आपल्यामध्ये आपल्याला ओळख तयार करणं गरजेचं आहे. मग तशी ओळख तयार केली तर कुठल्याही बाजारपेठेमध्ये तुम्ही एक्स्ट्रा हमी देऊन लोकांना इतरांपेक्षा माझा माल कसा चांगला आम्ही काळजी घेतली सांगू शकतो. हेच क्वारंटाईन रेग्युलेशन. नेक्स्ट. आणि आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, कंट्री वाईज क्वारंटाईन रेग्युलेशन वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळे निकष केलेले आहेत. थोडक्यात जर तुम्ही पाहिलं, नेक्स्ट घ्या. आता आपला जो माल जातो त्या देशामध्ये गेल्यानंतर त्याला एंट्री पॉईंट म्हणतात. आता आपण सगळ्या गोष्टी, क्वालिटी चांगली आहे, पॅकिंग चांगलं आहे, सगळ्या गोष्टी केल्या, रेसिड्यू फ्री आहे, सगळं आहे. पण तिथं गेल्यानंतर एंट्री पॉईंट मध्ये चेक केलं जातं की या मालाच्या जे डॉक्युमेंट दिले त्याप्रमाणे त्या एक्सपोर्टरनी त्याच्याप्रमाणे तयारी केली का नाही. आणि त्याच्यामध्ये विशेषतः काय पाहिलं जातं? कुठला रोग आहे का, कीड आहे का? हे जर नसेल, कन्सर्नमेंट जर रोग कीड असेल तर तिथं ते अडवलं जातं, त्याला रिस्ट्रिक्ट केलं जातं. नेक्स्ट. आता हे कशा प्रकारे चालते इंटरनॅशनल रेग्युलेशन? कुठल्याही मार्केटमध्ये जर गेला, म्हणजे आता पुण्याचं मार्केट आहे, मुंबईचं मार्केट आहे, एपीएमसी मार्केट आहे, त्याची एक प्रोसिजर ठरवून दिलेली असते. तसं बाहेरच्या देशात जर माल पाठवायला तर काही प्रोसिजर आहे का? नियमावली आहे. कोणती नियमावली आहे? सगळ्या देशाला लागू आहे ते इम्पोर्ट एक्सपोर्ट. ते आहे इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन करार, आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार. एका देशातून दुसऱ्या देशात माल पाठवायचा तर त्या कराराप्रमाणे सगळ्या देशांनी त्याचं पालन करणं गरजेचं आहे. इंडिया सुद्धा त्या कराराचा सदस्य आहे आणि आता 183 देश त्या कराराचे सदस्य आहेत. त्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी, असं काही वेगळं नाही की प्रत्येक देशाने आपल्याला मनात आलं तसं अटी घालायच्या आणि रिस्ट्रिक्ट करायचं, असं होत नाही. जे जे काही मिनिमम रिक्वायरमेंट आहे ते फॉलो केल्या की तुम्हाला कुठल्याही देशाला एंट्री करायला काही अडचण नाही. नेक्स्ट. पुढे.
आणि त्याच अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये जे महत्वाचे जे बदल जे वरचेवर होत चाललेले आहेत या कोरोनाच्या दृष्टिकोनातून, त्याला म्हणतात WTO मध्ये जे 95 साली गॅट बंद होऊन WTO आला आणि त्यामध्ये अग्रिकल्चर समावेश केल्यामुळे 95 पासून म्हणतो की जागतिक बाजारपेठ खुली झाली. एका बाजूने जागतिक बाजारपेठ खुली झाली, आज आपण कुठल्याही देशाला माल पाठवू शकतो, हे रिस्ट्रिक्शन नाहीत. पण दुसऱ्या बाजूने काही रिस्ट्रिक्शन जे आहेत SPS अंतर्गत प्रत्येक देशाला अधिकार आहेत, त्याची अंमलबजावणी करायला लागल्या. त्या पद्धतीने आपण आपल्या मालाची ओळख तयार करणे, त्याच अनुषंगाने आता गव्हर्नमेंट एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून अशा अँगलने आता आपण शेतकऱ्याला गाईड करणे, जेणेकरून कुठल्याही बाजारपेठेमध्ये त्याला अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून एक सिस्टीम ट्रेसिबिलिटी आपण तयार करतो. नेक्स्ट पुढे घ्या, पुढे घ्या, अजून पुढे घ्या. हे गाईडलाईन प्रोसिजर ठरवून दिलेले आहेत त्या सगळ्या, त्या पुढे घ्या. आणि हे सगळं करत असताना हे SOP म्हणतो आपण, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सेटअप केलेले आहे. आणि जे आज आपण द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये, आंब्यामध्ये, आता आपण केळीमध्ये सुद्धा ही सिस्टीम आता तयार केली, त्याचे SOP तयार झालेले आहेत. म्हणजे तुमचं पीक तयार झाल्यापासून हार्वेस्टिंग करताना, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो PHM मध्ये, तुम्ही जेवढी चांगली काळजी घ्याल तेवढी तुमची केळी पिकजेपर्यंत व्यवस्थित राहते. जर हार्वेस्टिंग करताना तुम्ही काळजी नाही घेतली, त्याला जर डॅमेज झालं त्यावेळेस तुम्हाला दिसणार नाही, पण ज्यावेळेस केळी पिकेल त्यावेळेस हँडलिंग जर बरोबर नसेल तर केळी 50% केळी तुमची खराब होऊ शकते. आणि म्हणून आज बघा केबल कार हा कन्सेप्ट हा केळीमध्ये आता खूप पॉप्युलर व्हायला लागला. त्यासाठी स्कीम सुद्धा तयार केली आपल्या मार्फत. म्हणजे झाडाच्या घड काढल्यापासून तो डायरेक्ट केबल कारद्वारे तिकडे आणणे, त्याचं पुन्हा वाहतूक करून पॅक हाऊसला नेणे. त्यासाठी जवळपास 1 कोटीपर्यंत सबसिडी आज आपल्या मार्फत दिली जाते केबल कार. आता त्या केबल कारमध्ये मोबाईल केबल कार निघाले आहेत. एका शेतात बसवलं की परत शेत काढायचं, दुसऱ्या शेतात जायचं, त्याप्रमाणे हँडलिंग इझिनेस आणणे. तर हे कन्सेप्ट आता हळूहळू केळीच्या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये चांगल्या पद्धतीने आज मेकनायझेशनचा वापर व्हायला लागला, आणि त्यामुळे क्वालिटी आज इम्प्रुव्हमेंट होण्याचं कारण ते एक आहे. नेक्स्ट या. हा, आता ह्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर मागे घ्या, जरा मागची घ्या. तर ह्या अनुषंगानेच एक्सपोर्ट सर्टिफिकेशन करताना ऍडिशनल डिक्लेरेशन आहे, पेस्ट डिसीज फ्रीच्या संदर्भात आहे, काही ट्रीटमेंट असेल ट्रीटमेंट केलेली आहे, काही एरिया रिस्ट्रिक्शन आहे. तर हे सगळ्या गोष्टी जी हमी द्यायची झाली तर ट्रेसिबिलिटी फार्म रजिस्ट्रेशन फार महत्वाचं आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत कशा प्रकारे करायचं आहे. कारण आता सगळीकडे ट्रेसिबिलिटी फार महत्वाची आहे. काही प्रमाणात ट्रेसिबिलिटी आपल्याला आज ग्लोबल गॅपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ग्लोबल गॅपमध्ये इंडिव्हिज्युअल फार्म पेक्षा ग्रुप ऑफ फार्मरनी 100-150 फार्मरनी एकत्रित येऊन जर सर्टिफाय केलं तर त्या एरियाची, त्या पिकाची आपल्याला ओळख निर्माण करता येईल. त्याप्रमाणे आपल्याला हे ऍडिशनल डिक्लेरेशन एक्सपोर्टसाठी, फायटोसॅनिटरीसाठी देणं त्या वेगळ्या देशाला सोपं होणार आहे. नेक्स्ट पुढे घ्या. तर असे वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे नॉर्म्स आहेत. आता तुम्ही बनाना घेतला तर बनाना काय पाहिजे, तर एक 3-4 डिशीजची त्यांनी यादी तयार केलेली आहे. आणि हे डिशीज, हे रोग आहेत केळीवर येतात, आणि केळी उत्पादन करताना ह्या रोगाचा प्रादुर्भाव त्या बागेमध्ये येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय काळजी घेतलेली आहे त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आणि त्यांनी कंट्रोल मेजर केलं, हे हमी दिली तर ती केळी एक्सपोर्ट करायला काही अडचण नाही. आता ही कुठल्या देशाची आहे, इराणची आहे. आता इराणला आपला मेजर एक्सपोर्ट होतो, पण इराण म्हणते की आम्हाला हे हमी द्या. आता हे हमी नुसते नाही, डॉक्युमेंटरी आपल्याला करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे हे काय असं म्हणते केळी, कारण इराणमध्ये सुद्धा ह्या केळीच्या माध्यमातून तो रोग जर त्या देशात गेला तर तो इतर पिकाला किंवा तिथल्या केळीला सुद्धा प्रादुर्भाव करू शकतो, तो येऊ नये आपल्या देशात म्हणून त्यांनी रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे. आणि तशी हमी मागायला लागले आहेत. म्हणून ही हमी देत असताना मग आपण बागेचं रेकॉर्ड बिल्डअप करणं गरजेचं आहे. आपण सगळ्या गोष्टी करतोय, रोगही नसेल आपल्या बागेत पण नाही आहे, याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला आता इथून पुढे बिल्डअप करणं गरजेचं आहे. त्यासाठी ट्रेसिबिलिटी फार महत्वाचं आहे. नेक्स्ट. आता हे वेगवेगळ्या देशाची वेगवेगळे रिक्वायरमेंट आहेत. युरोपियन युनियन आहे, मलेशिया आहे, बांगलादेश आहे. सगळ्या ह्याच्यात जर तुम्ही पाहिलं, काही देश पेस्ट फ्रीला महत्व देते, काही फार्म रजिस्ट्रेशनला महत्व देते, काही रेसिड्यूला महत्व देते, त्याप्रमाणे हे केलेलं आहे. पण कॉमन जर पाहिलं सगळ्या देशाचं जे रिक्वायरमेंट आहे ते फार्म रजिस्ट्रेशन, आणि नंतर पेस्ट अँड डिसीज फ्री, आणि नंतर पेस्टिसाइड रेसिड्यू फ्री, आणि लास्टला आहे की त्या अनुषंगाने क्वालिटीचं अश्युरन्स, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्या पद्धतीने रिक्वायरमेंट देणे.
पण ओव्हरऑल जर आज जर तुम्ही पाहिलं, आज आपण ज्या देशाला आपण एक्सपोर्ट करतो त्या देशाची जर मेजर रिक्वायरमेंट कोणती आहे तर फार्म रजिस्ट्रेशन आणि आणि क्वारंटाईन पेस्ट डिसीज फ्री एरियातलं उत्पादन. नेक्स्ट. तर हे सगळे वेगवेगळ्या देशाचे रिक्वायरमेंट आहेत. त्या अनुषंगाने फार्म रजिस्ट्रेशन तर आता सगळीकडे कॉमन झालेलं आहे. आणि आता समजा एखाद्या देशाची पेस्टिसाइड रेसिड्यूची मागणी नसेल तर ते करता. आणि इव्हन आता पेस्टिसाइड रेसिड्यूसाठी सुद्धा आपण केळीची लेबल क्लेमची लिस्ट तयार केलेली आहे, मी या ग्रुपवर पाठवतो. आणि त्यासाठी सुद्धा कोणती औषधं वापरले केळीच्या रोगावर केळीसाठी तर त्याचा रेसिड्यूचा अंश त्या केळीमध्ये राहणार नाही, असे लेबल क्लेम औषधं सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर केलेले आहेत. त्याचं मी कन्सोलिडेटेड लिस्ट तयार केलेलं आहे, ते तुम्हाला पाठवतो. ते जर गरज पडली त्या औषधाचा वापर केला तर तुमच्या मालामध्ये रेसिड्यूचं प्रमाण राहणार नाही. नेक्स्ट. हे सगळे आता जे जे काही जे प्रत्येक कंट्रीची क्वारंटाईन रिक्वायरमेंट त्या त्या पद्धतीने त्यांनी ठरवून दिलेले आहे. ते करताना एसपीएसच्या रिक्वायरमेंट बेस आहे, सायंटिफिक बेस आहे. आणि त्या सायंटिफिक बेससाठीच हे करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला रशिया आहे, नेपाळ आहे, हाँगकाँग आहे. आता ह्या सगळ्या देशामध्ये केळी जाते, पण दुसऱ्या देशातून जाते. आता त्या देशाची केळीला पर्याय म्हणून आपल्या देशाची केळी आपल्याला एंट्री करायची झाली तर ह्या गोष्टीवर आपण जर कंप्लाय केलं तर आपल्याला त्या कंट्रीमध्ये सुद्धा आपल्याला एंट्री करायला चांगला वाव आहे. नेक्स्ट. हा, घ्या पुढे. आता तुम्ही जर पाहिलं आता कसे स्टेजेस आहेत केळीच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग एक्सपोर्ट पर्यंत स्टेप बाय स्टेप जर पाहिलं तर आज केळीमध्ये लागवडीची पद्धत आज शॉर्ट डिस्टन्स पद्धत निघालेली आहे चांगल्या पद्धतीने. आणि त्यानंतर घडाला घड आल्यानंतर कमीत कमी फणी ठेवून 7-8 आणि त्यामध्ये प्लास्टिक इन्सर्ट करणे, स्कर्टिंग बॅगचा वापर करणे, हे सगळे इम्प्रुव्हमेंट क्वालिटीच्या दृष्टिकोनातून बर्ड इंजेक्शन आहे, जे जे काही कन्सेप्ट म्हणतो आपण त्या अँगलने आपण करायला लागलेलो आहे. आणि त्याप्रमाणे आपल्या केळीमध्ये सुद्धा आता एक इम्प्रुव्हमेंट चांगल्या पद्धतीने होताना दिसते. नेक्स्ट. पुढचे. आणि मग हे सगळे अशीच आता हे जर पाहिलं तर अशा पद्धतीने केळी आज आपल्याकडे आता उत्पादन होताना दिसते. आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंट झाल्या तरच आपल्याला 4 पैसे मिळतात. आणि क्वालिटी बरोबर आपण किती चांगल्या पद्धतीने बाकी सगळ्या गोष्टी कंप्लाय केल्या आणि क्वालिटी नसेल तर आपण टिकणार नाही स्पर्धेमध्ये. म्हणून पहिला बेस आहे क्वालिटी. क्वालिटी बरोबर डॉक्युमेंटेशन आणि त्याचं पॅकिंग, प्रेझेंटेशन आणि वेगवेगळ्या देशाच्या निकषाचे रिक्वायरमेंट, ह्या सगळे हे जे 4-5 गोष्टी मी मागे सांगितले 6 पॉईंट, ह्या पद्धतीने आपण याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली तर आपल्याला आता आपण करायला लागलो आहे बऱ्यापैकी. त्यामध्ये आपल्याला सातत्य मेंटेन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. मग आता हे पुढे झाल्यानंतर त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, व्हॅक्युम क्लिनर करणे, बॉक्स पॅकिंग करणे, हे पुढचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे. पण ह्या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये अशा दर्जाची केळी उत्पादन केली तरच पुढचं व्हॅल्यू एडिशन आहे. जर शेतामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन नाही झालं तर या बाकी स्टेपला काही महत्व येणार नाही. म्हणून उत्पादन करताना मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे. ते आल्यानंतर जर तुम्ही केळीची बघा क्वालिटी कशी आहे, साईज आहे, कलर चांगला आहे, गर्थ चांगला आहे, त्याचा साईज, डायमीटर, हे सगळं ठरवून दिलेलं आहे. मिनिमम किती असावं असं काही तंतोन नाही, रेंज मध्ये दिलेलं आहे. केळीची लांबी किती असावी पाहिजे, जाडी किती असावी पाहिजे, स्पॉटलेस असलं पाहिजे आणि घड एका घडामध्ये किती, एका फणीमध्ये किती केळी असायला पाहिजे, अशा पद्धतीने खराब असेल तर काढून टाकणे, क्लीन करणे, वॉशिंग करणे आणि मग पॅकिंग, बॉक्स पॅकिंग मध्ये 13 ते 14 किलो मध्ये करणे. तर असे जे काही वॉशिंगचे आज मोबाईल सुद्धा आता मशिनरी निघालेले आहेत. आता इथून पुढे मोबाईल बरोबर आपल्याला परमनंट सुविधा सुद्धा निर्माण करणं गरजेचं झालेलं आहे. आणि असे ज्या भागामध्ये उत्पादन होते त्या भागामध्ये आता हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला निर्माण करणं आता गरजेचं आहे. म्हणजे वाहतूक टाळून आपण त्याच ठिकाणी सगळं फायनल पॅकिंग एक्सपोर्टचं तिथून होऊ शकते. नेक्स्ट. मग डोमेस्टिक असो का एक्सपोर्ट असो. आणि त्या अनुषंगाने मग असे पॅकिंग, बॉक्स पॅकिंग करून मग आपला ब्रँड आहे त्या ब्रँड प्रमाणे त्या अनुषंगाने त्याचं वेपर्स असो किंवा वेगळा काय असो. आणि आज जर केळीचं जर पाहिलं तर एक कम्प्लीट फूड म्हणून त्याची ओळख तयार झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आज 1 केळी 2 केळी आज डेली कन्झम्पशन मध्ये आज लहान मुलापासून ते वयस्कर माणसासाठी एक चांगलं स्टेपल फूड म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. आणि ती ओळख अजून क्वालिटीच्या माध्यमातून, न्यूट्रिएंटच्या माध्यमातून, सेफ्टीच्या माध्यमातून आपण जर तयार केलं तर आज इतकं पॉप्युलेशन कन्झम्पशन जर करायला लागलं
तर आपल्याला हेच तयार झालेला माल सुद्धा कमी पडू शकतो. नेक्स्ट. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे स्टेप जे आहेत, टिश्यू कल्चर आहे, रेअरिंग ऑफ बनाना फार्म मध्ये आहे, बनाना हार्वेस्टिंग आहे, सगळे टप्पे आहेत. त्या टप्प्यामध्ये आता चांगल्या पद्धतीने स्किल मॅनपॉवरही आपल्याकडे तयार झालेलं आहे. अजून आपल्याला चांगला मॅनपॉवर याच्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे, कारण हे स्किल वर्क आहे. आणि त्या स्किल मध्ये जर ट्रेनिंग दिलं तर चांगल्या पद्धतीने काम केलं तर जे इम्प्रुव्हमेंट आहे, आपली जे वर्षभराची मेहनत आहे, ती जसं आपण द्राक्षामध्ये पाहतो की प्रुनिंग केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत शेड्यूल प्रमाणे काम चाललं जातं, तसं केळीमध्ये सुद्धा शेड्यूल तयार करून त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. काम चालूही आहे, पण त्याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात इम्प्रुव्हमेंट करण्याची वाव आहे. नेक्स्ट. पुढे. तर असे हे सगळे जे केबल कार नवीन जे कन्सेप्ट यायला लागले, सगळ्या त्याचा वापर सुरू झालेला आहे चांगल्या पद्धतीने बाहेरच्या देशामध्ये सुद्धा. तर ही एक सिस्टीम आहे, कोल्ड चेन मॅनेजमेंट म्हणतो आपण, जे उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतची चेन आता आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं झाले. तर तशा अँगलने नेक्स्ट. पुढे घ्या. नेक्स्ट. तर असे हे सगळी सिस्टीम आता आपण या 2-3 वर्षामध्ये अनुकरण केलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्या शेतातला तयार झालेली केळी आज बाहेरच्या देशातल्या ग्राहकापर्यंत बाय सी सुस्थितीत जाऊन तिथवर पोहोचलेली आहे. आणि ग्राहक तिथला सॅटिस्फाईड आहे, म्हणून आपल्याला 4 पैसे मिळायला लागले. ती आता मोठ्या प्रमाणात स्केलिंग वाढवणं गरजेचं आहे. आताच आपलं स्केलिंग पाहिलं तर फार कमी आहे, उत्पादनाच्या क्षेत्राची तुलना केली तर ही तेवढ्या पद्धतीने नाही. आणि आपल्याला दोन्ही मार्केटसाठी ह्याच दर्जाचं आपल्याला केळी उत्पादन करून देणं गरजेचं आहे. कारण ट्रान्सपोर्टमध्ये सगळ्यासाठी डोमेस्टिक डायरेक्ट मार्केटिंगसाठी सुद्धा आता गव्हर्नमेंट शेतकरी एकत्रित येऊन जर काम करत असेल त्याला सुद्धा मदत करायला तयार आहे. नेक्स्ट. घ्या पुढे घ्या. हे वेगवेगळे जिल्हे कोणते आहेत ते घेतलेले आपण. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट. आणि याच्यामध्ये केळीमध्ये सुद्धा ग्रेडिंग स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत, एक्स्ट्रा क्लास, क्लास 1 आणि क्लास 2. कसं काय, कुठल्या ग्रेडची केळी कशी ओळखायची त्यासाठी ग्रेडिंग स्टँडर्ड दिलेले आहेत. त्या स्टँडर्ड एक्स्ट्रा क्लास पेक्षा क्लास 1 ग्रेडचा केळी जर आपण उत्पादन केलं आपल्या बागेमध्ये 90%, तर तुमचा 100% तुमच्या बागेतला केळी एक्सपोर्ट होऊ शकते. म्हणून आपला एम आहे क्लास 1 ग्रेडची केळी आपल्या बागेत उत्पादन व्हायला पाहिजे. आणि म्हणून रिजेक्शन होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने त्या केळीचा दर्जा होऊन, म्हणून तसं ग्रेडिंग स्टँडर्ड सुद्धा ठरवून दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्याचे स्टँडर्ड केळी सगळ्या पिकाचे ठरवून दिलेले आहेत. जे जे काय आपण उत्पादन करतो, फळं भाजीपालाच्या बरोबरच जे काही धान्य आहे त्याचं सुद्धा स्टँडर्ड्स आहेत. त्या पद्धतीने आता ग्रेडिंगला सुद्धा महत्व प्राप्त झालेलं, एक मार्क स्टँडर्ड म्हणतो आपण, ते करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता जसं ग्रेडिंग झालं तसं पॅकिंग मध्ये आजवर केळीमध्ये आपण लूज वर आजही 50%च्या वर आपण डोमेस्टिक मार्केटला लूज मध्येच विक्री करतो. पण आता बाहेरच्या देशामध्ये तर एक्सपोर्ट करताना 100% पॅकिंग आहे. आता डोमेस्टिक मध्ये सुद्धा आता पॅकिंग मध्ये केळी आता ट्रान्सपोर्ट होताना दिसते. आणि त्या पद्धतीने आज त्याचे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत. आणि त्या 4 प्लाय 3 प्लाय कोरोगेटेड बॉक्स मध्ये पॅकिंग करून 13 किलो 14 किलोचं पॅकिंग, त्यामध्ये प्लास्टिकचं अस्तरीकरण घड करून चांगल्या पद्धतीने कच्ची केळी केली जाते. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस ती रायपनिंग चेंबरमध्ये हे करून मग पिकलेली केळी बाजारामध्ये आणली जाते, जेणेकरून लॉसेस कमी होते. तर अशा पद्धतीने डोमेस्टिक मार्केट आहे, एक्सपोर्ट मार्केट आहे. तर दोन्ही मार्केटसाठी आता आपल्याला एक्सपोर्टला तर 100% पॅकिंग आहेच, पण डोमेस्टिकला सुद्धा पॅकिंग करून ब्रँडिंग जर केली, ऑर्गॅनिक आहे, ग्लोबल गॅप आहे, रेसिड्यू फ्री आहे, तर तिथं तुम्हाला 4 पैसे मोबदला चांगल्या प्रकारे मिळू शकतो. नेक्स्ट. आणि ते झाल्यानंतर स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आणि त्याच्यातही आता आपण चांगल्या पद्धतीने काम करायला लागलो. नाहीतर पूर्वी ह्या 2 बाबीमध्ये आपल्या केळीचं नुकसान खूप होत होतं. आजही पूर्वी बघा केळी ट्रकनी वाहतूक करताना ते किती मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट करताना त्याला मार जर बसून ती केळी कच्ची असताना मार बसायचा आणि पिकल्यानंतर खराब व्हायची. आता या रेल्वे वॅगनद्वारे चांगल्या पद्धतीने केळीचं पॅकिंग करून, इव्हन आता रोडमध्ये सुद्धा प्लास्टिक क्रेटचा तर वापर सुरू झालेला आहे, त्यामध्ये सुद्धा आता केळी खराब होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता अवलंब करणं गरजेचं आहे. आणि टेम्परेचर सुद्धा मेंटेन जर केलं तर अजून त्याची शेल्फ लाईफ वाढते. आणि त्या अनुषंगाने त्याही गोष्टीसाठी आता गव्हर्नमेंट सपोर्ट करते. इव्हन आपल्याला समजा मार्केट जर एक्सेस प्रोडक्शन झालं, मार्केट जर डाऊन होत असेल तर तुम्हाला 2 महिने 3 महिने स्टोअर करायचं असेल कोल्ड स्टोरेजला, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला
50% स्टोरेजची सबसिडी सुद्धा मिनिस्ट्री ऑफ प्रोसेसिंग मार्फत मिशन ऑन ग्रीन टॉप मध्ये द्यायला सुरुवात केली आहे. तर हे सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला घेता येतो, पण ते करत असताना आपली बेसिक क्वालिटी चांगली असेल तर त्याचा फायदा आपल्याला करून घेता येतो. नेक्स्ट पुढे हे साईजच्या दृष्टिकोनातून काय हे ठरलेलं आहे, त्यात जास्त वेळ घेत नाही. पुढे किती असावं साईज, त्याप्रमाणे पॅकिंगचे सुद्धा मटेरियलचं सुद्धा स्टँडर्ड ठरवून दिले आहे IIP इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मार्फत, आणि त्या स्टँडर्डचं साईज टॉप किती आहे बॉटम किती आहे हे सगळं करावं कशा पद्धतीने तेही आता स्टँडर्डाइज झालेलं आहे. त्याचा वापर करणे आणि त्यासाठी आता गव्हर्नमेंट अपेडा मार्फत किंवा पणन मंडळ मार्फत सुद्धा याला सपोर्ट करणं सुरू झालं. नेक्स्ट पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या. हे साधारणतः एक ह्युमिडिटी टेम्परेचर आणि साधारणतः 13 ते 14 डिग्री टेम्परेचर, ह्युमिडिटी 90 ते 95 आणि 4 ते 6 वीक या ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण स्टोअर करू शकतो. आणि त्या अनुषंगाने जसे पाहिजे स्टोअर केल्यानंतर जसे जे पाहिजे त्या ठिकाणी आज आपल्या राज्यातून जो केळी जाते ते ह्या पद्धतीने ट्रान्सपोर्ट करून तिथं स्टोअर केली जाते. जसे बाजारपेठ गरज आहे त्याप्रमाणे रायपनिंग चेंबरचा वापर करून ती बाजारात लॉन्च केली जाते. तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर चांगला सुरू झाल्यामुळे आज केळीचं एक व्हॅल्यू ऍडिशन चांगल्या प्रकारे होताना दिसते. नेक्स्ट पुढे घ्या पुढे घ्या. हे सगळे स्टेप आहेत काय काय लागतात एक्सपोर्टसाठी जे डॉक्युमेंटेशन आहेत ते करण्यासाठी. हे सगळ्या गोष्टी जर कम्प्लाय केल्या तर त्यामध्ये शिपिंग आहे, बिल ऑफ हँडलिंग, एअरवे, हे एक्सपोर्टच्या संदर्भात बेसिक कागदपत्र त्या पद्धतीने आहेत. इनवाईस, पॅकिंग लिस्ट, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, डॉक्युमेंट रिलेटेड टू शिपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याकडे इझी झालेल्या आहेत, सगळ्या ऑनलाईन झालेल्या आहेत. आणि त्यामुळं आता हळूहळू एक्सपोर्ट प्रोसिजर सुद्धा आता इझीनेस होताना दिसते. नेक्स्ट आता ह्या सगळ्या जर पाहिलं तर ह्या गोष्टीवर आता आपल्याला जास्त जोर देणं गरजेचं आहे. कोणतं आहे तर ग्लोबल गॅप, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, ह्या दोन गोष्टीवर आपल्याला जास्त आता फोकस करणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा आमची केळी का चांगली आहे हे जर आपण पटवून देऊ शकलो मोठ्या प्रमाणात तर आपला तिथं माल होऊ शकतो. आणि ग्राहकाला सुद्धा अट्रॅक्ट करायचं झालं तर ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की फिट फॉर कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून ऑर्गॅनिक आणि ग्लोबल गॅप आणि रेसिड्यू फ्री या अँगलने जर आपण थोडी मास ह्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि विशेषतः केळीमध्ये हे करायला वाव आहे. जसं द्राक्षामध्ये आपण ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी ऑर्गॅनिक मध्ये नाही पण रेसिड्यू फ्री आणि रेसिड्यू ट्रेसिबिलिटीच्या माध्यमातून ग्लोबल गॅप ही कन्सेप्ट द्राक्षामध्ये खूप आता आपल्याला सुद्धा इंडियाच्या केळीला अजून डिमांड केलं तर आपली मार्केट तिथं वाढू शकते. ते आपल्याला आता करण्याची गरज निर्माण झाली. नेक्स्ट आणि कोल्हापूरचा विचार केला तर आज सांगलीला 2 अथॉरिटी आहेत आणि रिसेंटली साताऱ्याला 1 अथॉरिटीला आपण नोटिफाय केलेलं आहे. पुढे चालून कोल्हापूरला सुद्धा जर एक्सपोर्टचं चांगल्या प्रकारे सुरुवात झाली तर कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा स्वतंत्र फायटोसॅनिटरी अथॉरिटी आपल्याला नेमता येईल. तर अशा प्रकारचं एक स्टेटस कोल्हापूर विभागामध्ये आज 3 अथॉरिटी नोटिफाईड आहेत. ऑनलाईन असल्यामुळं तिथून घेता येते किंवा पुण्याहून घेता येते किंवा मुंबईहून, म्हणजे अल्टरनेट व्यवस्था. पूर्वी फक्त मुंबई एकच पर्याय होता, आता अल्टरनेट पर्याय झालेले आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला घेण्यासाठी फायटोसॅनिटरीच्या सुविधा त्याचाही वापर आपल्याला चांगल्या सुविधा उपलब्ध झालेल्या. नेक्स्ट तर हे अशा प्रकारचं हे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट त्याला लागते. हे ग्लोबली युनिफॉर्म आहे, सगळ्या देशाला एकसारखंच प्रोसिजर आहे, ते आपण पाळलं. हे ऑनलाईन दिलं जातं आणि आता आपण त्यामध्ये असे इम्प्रुव्हमेंट करतोय की इथून एकदा प्रोसेस सर्टिफिकेट इश्यू झाला की त्या देशाच्या क्वारंटाईन डिपार्टमेंटला डायरेक्ट सर्टिफिकेट जाणार आणि कन्साइनमेंट गेल्यानंतर ते व्हेरीफाय करून तिथे क्लिअरन्स करणार. तर एवढी ट्रेसिबिलिटी आयटीचा वापर ह्या ऑनलाईन ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसतो. त्याला म्हणतात ई फायटो. आता ऑनलाईन फायटो आहे पण त्या पुढे जाऊन ई फायटो मध्ये सुद्धा आपण पुढे चालतो. नेक्स्ट पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. तर हे फूड सेफ्टी क्वालिटीच्या दृष्टिकोनातून मी मगाशी सांगितलेलं आहे, याच्यावर आपल्याला फोकस जास्त करणं गरजेचं आहे. करा फोकस, बटन दाबा पुढे.
दाबा पुढे सगळे दाबा एक एक. तर हे सगळे मगाशी मी सांगितलेले हे सगळ्या गोष्टीवर आता आपल्याला हळूहळू केळी पिकासाठी विशेष भर देणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मगाशी मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीसाठी एक ट्रेसिबिलिटी नेट आहे. उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतची जी चेन आहे, उत्पादन, पॅकिंग, डिपार्चर, ट्रान्सपोर्ट, पोर्ट ऑफ एंट्री, इम्पोर्ट आणि रिटेलर. तर ह्या सगळी चेन आहे, फूड सेफ्टी अँड क्वालिटी कंट्रोल इन बनाना सप्लाय चेन, ही आता हळूहळू आपण केळीमध्ये इस्टॅब्लिश करायला सुरुवात केलेली आहे. पूर्वी नव्हती, फक्त शेतामध्ये तिथल्या तिथं पॅकिंग करायचं, चेन नव्हती, या सुविधा नव्हत्या. आता ह्या सुविधा आपण निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्याचा क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मध्ये निश्चित फायदा होणार आहे. नेक्स्ट. या पुढे. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या. आता ह्याला सगळं हे जे आपण पाहिलं तर ह्या गोष्टी जर आपल्याला करतोय ह्याची हमी द्यायची झाली तर काय सिस्टीम मेकॅनिझम आहे, तर त्याला आपण मगाशी आपण पाहिलं पहिल्या 1-2 स्लाइड मध्ये ट्रेसिबिलिटी. आता सगळ्या ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट जर करायचं असेल, ज्या देशाची ट्रेसिबिलिटी स्ट्रॉंग आहे तो देश ग्लोबल मार्केटमध्ये आपली चांगली आयडेंटिटी ओळख निर्माण करू शकतो. आणि ही ट्रेसिबिलिटी सिस्टीम वेगवेगळ्या देशामध्ये फार पूर्वीपासून आहे. आपल्या देशामध्ये द्राक्षापासून सुरुवात झाली आणि आता नंतर आता त्यासाठी ग्रेप नेट आहे, मँगो नेट आहे, अनार नेट आहे, व्हेज नेट आहे, आता मीट नेट आहे आणि आता आपण आपल्याला रिक्वेस्ट केली आता बनाना नेट सुद्धा करा. आता हे नेट काय आहे? हे नेट म्हणजे आतापर्यंत आपण जे काय ऐकलंय, माहिती घेतलेली आहे, या सगळ्याचं हमी देणारं एक टूल आहे, IT टूल आहे, सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण आपल्या मालाची ग्लोबल मार्केटमध्ये आश्रय देऊ शकतो आणि सगळे स्टेक होल्डर जे काम करणारे आहेत त्यांना एकत्रित आणून त्याचं रिझल्ट मध्ये कन्वर्ट करणे म्हणजेच ट्रेसिबिलिटी नेट आहे. तर नेक्स्ट, त्या नेटच्या माध्यमातून आज आपण हे सगळं सुरू का केलंय की प्रत्येक देश म्हणतो की तुमची आम्हाला ट्रेसिबिलिटीची हमी द्या. कोण शेतकरी आहे, कशा पद्धतीने उत्पादित करतो, काय क्वालिटी पॅरामीटर तो अवलंब करतो, कशा पद्धतीने कीड रोगाचं नियंत्रण करतो, क्वालिटी काय आहे, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात काय सुविधा आहे, ही सगळी हमी देण्यासाठी त्यांना एक मेकॅनिझम पाहिजे. तुम्ही करता का नाही, माल चांगला आहे पण करता की नाही हे आम्ही देण्यासाठी ट्रेसिबिलिटी डॉक्युमेंट हे फार महत्वाचं आहे. आणि ते डॉक्युमेंट आपण द्राक्षापासून सुरुवात केले. आता हे ट्रेसिबिलिटी नेट आपण एक्सपोर्ट बरोबर डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा त्याचा अवलंब करतोय आणि त्या अनुषंगाने आणि विशेषतः फ्रूट आणि व्हेजिटेबल मध्ये आपण हे सक्सेसफुली इम्प्लिमेंट करून दाखवलेलं आहे. आज सुरुवात झाली 2004-5 मध्ये द्राक्षापासून. आज 10 नेट आपल्याला साईटवर तुम्ही जर गेला, हॉर्टिनेटला क्लिक केला तर सगळ्या या नेटची डेली इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं बघायला मिळेल. नेक्स्ट. हे बघा हे सगळे आता नेट आहेत. ग्रेप नेट आहे, मँगो नेट आहे, अनार नेट आहे, व्हेज नेट आहे, सिट्रस, बिटल वाईन आहे, पीनट आहे, बासमती राईस नेट आहे, ट्रेस नेट आहे ऑर्गॅनिक साठी, मीट नेट आहे आणि आता बनाना नेट आता आपण प्रपोज केलेला आहे. मध्ये आपण आपल्याला रिक्वेस्ट केली कारण आता महाराष्ट्र एक मेजर उत्पादन करणार आहे आणि त्या संदर्भात या अंगलने आपली अजून ओळख चांगल्या प्रकारे डाटाबेस तयार करणे आणि लवकरच साधारणतः 2021 मध्ये हा येईल आणि ह्या नेटच्या माध्यमातून जे शेतकरी निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन बनाना उत्पादन करू इच्छितात त्या शेतकऱ्याची नोंदणी करणे, त्याचा डाटाबेस तयार करणे, त्यांना गाईड करणे आणि त्याचं त्याच शेतकऱ्याचा माल एक्सपोर्टला कसं जाईल त्याचं कॉर्डिनेशन करणे या बनाना नेट मधून आपण करणार आहोत. नेक्स्ट. आता आपण काय केलेलं आहे, आता महाराष्ट्र डिपार्टमेंट मार्फत हे 6 नेट आपण आता अंमलबजावणी, ग्रेप नेट, अनार नेट, मँगो नेट. आता आपण अशी सूचना दिलीत खाली, जरी आज बनाना नेट सॉफ्टवेअर तयार जरी झालं नसेल, वेळ लागत असेल, तर तालुका लेवलवर तालुका कृषी अधिकारी ऑफलाईन रजिस्ट्रेशन बागेचं करू शकतो त्या धर्तीवर. जे पूर्वी आपण सुरुवातीला जो हे ट्रेसिबिलिटी नेट आलं त्यावेळेस आपण ऑफलाईनच रजिस्ट्रेशन करतो द्राक्ष बागायचं सगळ्यांचं आणि त्याला सर्टिफिकेट देत होतो आणि त्याचा रेकॉर्ड ठेवत होतो आणि नंतर कन्वर्ट झालं ते ऑनलाईन मध्ये. तर तसं सुद्धा एखाद्या तालुक्यामध्ये एखादे काही 4-5 गावं असतील ते शेतकऱ्याची लिस्ट तयार करा, त्याचे फॉर्म जे आज आपल्याकडे ग्रेपनेटसाठी याच्यासाठी आहे त्याच फॉर्म मध्ये त्या केळी उत्पादक शेतकऱ्याची माहिती भरून घेणे, त्या शेतकऱ्याचं नाव, क्षेत्र आहे, कोणती व्हरायटी आहे, कधी लागवड केलेली आहे, किती क्षेत्र आहे, त्यांनी कशा पद्धतीने हार्वेस्टिंग कधी येते, ही सगळी माहिती भरून त्यांना ऑफलाईन द्वारे तालुका कृषी अधिकारी सहीने आपण त्या फॉर्म रजिस्ट्रेशन देऊ शकतो नंबर देऊन. म्हणजे ते बागेची नोंदणी झाली. आता पुढे चालून तीच नोंदणी आपल्याला, कारण हे पीक काय पेरेनियल नाही आहे, कारण 1 किंवा 2 पिकं घेतलं जातात, मग ते झाले की मुदत संपते, पुन्हा अजून लागवड केली
की साधारणतः 1-2 महिन्यांनी त्या बागेची नोंदणी करता येते. अशा पद्धतीची सिस्टीम आता आपल्याला केळीमध्ये करायला सुरुवात करायला आपण सूचना दिलेली आहे. नेक्स्ट. आणि आज जर चित्र पाहिलं तर हे सगळं नेटचे सिस्टीम हे मेजर पूर्ण देशासाठी आहे, परंतु 80% काम महाराष्ट्रात होते. म्हणून महाराष्ट्राने आता केळीसाठी सुद्धा पुढाकार घेतलेले आहे. जसं आपण केळीच्या निर्यातीमध्ये आपली ओळख तयार केली, तर मग तिथंच न थांबता अजून आपली स्ट्रेंथ वाढावी म्हणून आपण बनाना नेटची आपल्याला मागणी केलेली आहे. नेक्स्ट. आणि आज जर तुम्ही पाहिलं हे शेअर जर तुम्ही पाहिला तर या सगळ्या ह्याच्यामध्ये द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, भाजीपाला आहे, सिट्रस आहे, सगळं ऑनलाईन चालते. आता केळीमध्ये आज प्रपोज मध्ये ऑफलाईन आपल्याला करायला आपण सूचना दिलेल्या आहेत. जर तशा पद्धतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ज्या ज्या तालुक्यामध्ये क्षेत्र आहे त्यांनी जर सुरुवात केली आणि मग तो डाटा घेऊन पुढे आपल्याला सिस्टीम आली तेच इन्फॉर्मेशन साईटवर भरली की डाटा तयार होतो, MS रिपोर्ट तयार होतो. हे ऑनलाईन मध्ये तुम्हाला एका जागी सगळ्या माहिती कन्साईल करून मिळतात. ते आपल्याला आता सध्या ऑफलाईन सुरू करायचं. नेक्स्ट. आता हे सगळे वेगवेगळ्या स्टेट वाईज जर पाहिलं तर महाराष्ट्र सगळ्या याच्यामध्ये पुढे आहे आणि आता आपल्याला केळीमध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे द्राक्ष आहे, डाळिंब आहे, आंबा आहे, या सगळ्या पिकामध्ये महाराष्ट्र टेसिबिलिटी आहे आणि आपल्या शेतकरी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यात काम करून दाखवलं आहे. पण सातारा, सांगलीमध्ये द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यामध्ये खूप आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या भाजीपाल्याला वाव आहे आणि केळी एक पर्याय आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला केळीकडे सुद्धा आता वळणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आता ह्या अनुषंगाने आपण टार्गेटही ठरवून दिलेलं आहे की आता या वर्षी आपण सगळ्या कृषी सहाय्यकाला तपासणी अधिकारी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे पीक असेल त्यांनी त्याचं ऑफलाईन किंवा ऑनलाईन नोंदणी करून घेण्यासाठी मोहीम राबवायची आहे. त्या अनुषंगाने आपण कोल्हापूर विभागामध्ये आपण त्याचं टार्गेट ठरवून दिलेलं आहे, किती करायला पाहिजे. द्राक्षाचं ठरवून दिलेलं आहे, आंब्याचं एरियाप्रमाणे त्या भागातलं, आणि तसं केळीमध्ये आता 17 नाही असल्यामुळे केळीमध्ये सुद्धा वाव आहे. साधारणतः या वर्षी आपण कोल्हापूर विभागामध्ये ऍटलिस्ट 1000 शेतकऱ्यापासून सुरुवात करूया. 1000 शेतकरी तुम्ही निवडा, त्याचे फॉर्म भरून घ्या आणि तालुका लेवलवरून त्याला एक सर्टिफिकेट इश्यू करा आणि मग आपल्याला त्या आधारे सुद्धा आपल्याला लवकर आपल्याला सांगू की आम्ही ऑफलाईन सुरू केलेलं आहे, आता आम्हाला ऑनलाईनची लवकर निर्माण करून द्या. ती सुविधा आपण आता पाठपुरावा करून करतोय. नेक्स्ट. तर हे काम करण्यासाठी आपण प्रत्येक विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांना, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना नोंदणी अधिकारी केलेला आहे. पण ऑफलाईन मध्ये जोपर्यंत ऑनलाईन होत नाही त्याप्रमाणे आपण ऑफलाईन साठी आपण तालुका लेवलवर त्यांनी ती नोंदणी करायची. नंतर त्या सिस्टीम मध्ये आल्यानंतर जिल्हा इश्यू सर्टिफिकेट तयार होईल. नोडल ऑफिसर जिल्हा इश्यू ऑफिस मधला डेप्युटी डायरेक्टरला केलेला आहे. इन्स्पेक्टिंग अथॉरिटी सगळे कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांना डिक्लेअर केलेलं आहे. आणि फायटो अथॉरिटी जे एक्सपोर्टसाठी लागतात ते 16 आहेत. मग सांगितलं त्याप्रमाणे सांगली आहे, सांगली आणि साताऱ्यासाठी आहे आणि पुढे चालून आपल्याला कोल्हापूरला सुद्धा करता येईल. नेक्स्ट. पुढे घ्या पुढचं. तर हे आता मागे घ्या, आता हे मागे घ्या. आता हे बनाना नेट कसं राहणार आहे. आता बनाना नेट मंजूर झालं. आता आपल्याला ऑफलाईन करायचं. बनाना नेट मध्ये पहिलं बनाना रिसर्च सेंटर त्रिचीला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, बनाना ग्रोवर आहे, पॅक हाऊस आहे, एक्सपोर्टर आहे आणि आपेड आहे. ह्या सगळ्यांना एकत्रित आणून सगळे बनाना केळीची उत्पादकता वाढवणे, व्हॅल्यू ऍडिशन करणे, प्रोसेसिंग, मार्केटिंग, एक्सपोर्ट साठीच काम करणारे हे सगळे ऑर्गनायझेशन. पण ते वेगवेगळ्या पद्धतीने इंडिव्हिज्युअल काम करतात. त्यांना एकत्रित आणून या सिस्टीमद्वारे त्याचं रिझल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण बनाना नेटचा उपयोग करून घेणार, IT टूल. आणि म्हणून ह्या सगळ्या ह्या बनाना नेटच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. पण तोपर्यंत आज सुरुवात कोणाची होणार, शेतकरी आणि कृषी विभागाचा रोल फार महत्वाचा आहे आधी, कारण आपण सुरुवात केली तरच ही सिस्टीम पुढे रन होते. आणि म्हणून आपल्याला आता शेतकरी आयडेंटिफाय करून त्याचं रजिस्ट्रेशन करणे आणि मीन वाईल आपल्याला बनाना नेट येईपर्यंत ऑफलाईन फॉर्मचं रजिस्ट्रेशन करायचे, आपल्याला कार्यवाही करायची आहे. तशी सूचनाही दिलेल्या आहेत. नेक्स्ट. पुढे मग त्यामध्ये फॉर्म रजिस्ट्रेशन आहे, इन्स्पेक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, याच्यासाठी आता एक अर्ज आपण प्रिस्क्राईब केलेला आहे, तोच अर्ज वापरायचा आहे. सोबत 7/12 जोडायचा आहे, ज्या शेतात लावलेला आहे त्या आजूबाजूला कोणतं पीक आहे आणि सध्या फी काही प्रिस्क्राईब केलेली नाही. आपलं प्रमोशन करायचं आहे आणि ते करून आपला कृषी सहाय्यक ते फार्म व्हिजिट करून केळीची बाग आहे का नाही व्हेरीफाय करून त्यांनी रिकमेंड केला 4A मध्ये की त्या बागेचं तालुका कृषी अधिकाऱ्यांनी
तो एक सर्टिफिकेट जनरेट करायचं कॉम्प्युटरवर तयार करून, तर नाव टाकून डिटेल टाकलं, व्हरायटी, त्याचं शेतकऱ्याचं नाव, पत्ता, सर्वे नंबर, क्षेत्र किती आहे आणि तसं सर्टिफिकेट त्याला इश्यू करायचं, ते झालं फार्म रजिस्ट्रेशन. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काम आता पुढे करायचं आहे. कारण हे रजिस्ट्रेशन जरी झालं तरी आता जे एक्सपोर्टला अडचणी यायला लागलेल्या आहेत की कोण्या शेतकऱ्याचा फार्म आहे, माल आहे, तर हे सर्टिफिकेट सुद्धा त्याला आता चालू शकते. त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं. नेक्स्ट. ते हे केल्यानंतर काय सर्टिफिकेट त्याला फार्मचं रजिस्ट्रेशन नंबर कसा द्यायचा. आता ऑनलाईन मध्ये तर कॉम्प्युटर जनरेटेड नंबर मिळतो. आता ऑफलाईन मध्ये कसं द्यायचं, मग तुम्हाला स्टेट कोड, डिस्ट्रिक्ट कोड, तालुका कोड आणि फार्म कोड अशा पद्धतीने कोडिंग नंबर टाकून त्याला द्यायचं. फार्म कोड नंतर मग त्याचा 1, 2, 3, 4 नंबर तेवढे तुमचे फार्म होईल तेवढा तो त्याचा कोड नंबर वाढत जाईल. एका तालुक्याला 1 नंबर कोड पण सुरू करायचं. बाकी तालुका, डिस्ट्रिक्ट कोड सगळ्याचे कॉमन आहे ते येतील. MS म्हणजे महाराष्ट्र आणि पुढे प्लॉट कोड मध्ये, आणि तुम्हाला 1, 2, 3, 4 त्या तालुक्यामध्ये 100, 200 असेल त्याप्रमाणे तो कोड टाकून तो नंबर त्याला द्यायचा आहे. तो त्याचा सर्टिफिकेट झाला आणि त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची राहील आणि 1 हेक्टरला 1 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याला इश्यू करायचं आहे. नेक्स्ट. आता असं हे जे सर्टिफिकेटचं फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट ऑनलाईन मध्ये ऑटोमॅटिक जनरेट होतो. ऑफलाईन मध्ये तुम्हाला हा फॉर्मॅट तयार करून घ्यायचा आहे कॉम्प्युटरवर आणि त्याच्यामध्ये हे जी काही माहिती आहे ही माहिती भरायची आहे आणि त्याला सर्टिफिकेट इश्यू करायचं आहे. हे ऑफलाईन सिस्टीम म्हणतो. पूर्वी आपण ऑफलाईन मधून ऑनलाईन झालो. जोपर्यंत ऑनलाईन होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑफलाईन सिस्टीमनी हे केळीचं काम करायचं आहे आणि साधारणतः 2021 मध्ये आपण हे बनाना नेट सुद्धा आपण लॉन्च करू. त्या पद्धतीने काम करायचं. नेक्स्ट. आता हे पुढे अजून याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आपण आता मोबाईल ऍप लॉन्च केलेला आहे. आता पेपरलेस काम करायचं. आता तर बनाना नेट आला तर आता ऑनलाईनच येईल. तुम्हाला फिजिकली अर्ज घ्यायची गरज नाही. त्याला लिंक केलं जाईल. मोबाईल ऍप आणलेला आहे. आता तो मोबाईल ऍप मध्ये शेतकरी डायरेक्ट ऍप डाउनलोड करून त्यात बनानाचा क्रॉप सिलेक्ट केला की त्याचा अर्ज ओपन होणार आणि त्यात सगळी माहिती भरली, ते सबमिट केला की झालं, तुमच्याकडे अर्ज येणार. तुम्ही व्हेरीफाय केला की तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करायचं. सर्टिफिकेट जनरेट त्याला मेसेज जाईल आणि पुढे नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा शेतकरी मोबाईल डाउनलोड करून घेण्याची सोय सुद्धा आपण या बनाना नेट मध्ये प्रस्तावित केलेलं आहे. तर एवढं इझिनेस आपण आणतोय आणि म्हणून आता आपल्याला हळूहळू ती करण्यासाठी शेतकऱ्यालाही सुद्धा एक ओळख निर्माण त्याची व्हावी किंवा फार्मचं रजिस्ट्रेशनचं काय महत्व आहे, एक्सपोर्ट ज्याला करायचं आहे त्या अनुसार करत करत आपला स्विचवर केला तर 1-2 वर्षामध्ये आज केळीची जे आज चित्र आहे त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे अजून आपली ओळख निर्माण करू शकतो. नेक्स्ट. तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं इश्यू मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून क्वारंटाईन आहे, पेस्टिसाइड इश्यूड आहे, फूड सेफ्टी आहे, ट्रेसिबिलिटी आहे. तर हे सगळ्या गोष्टीला जर आपल्याला अश्युरन्स द्यायचं झालं तर फार्म रजिस्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे आणि ते आपण जर सुरुवात केली आणि सुरुवात जे काय ज्या भागातून आज केळी एक्सपोर्ट होते त्या भागात जर तुम्ही सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने NHM मधून सुद्धा आम्ही त्याला थोडा सपोर्ट करतोय. जे काही तुम्हाला स्टेशनरी आहे, डॉक्युमेंटेशन लागायचं मागणी केली आणि त्या अनुषंगाने जे शेतकरी नोंदणी करतील त्या शेतकऱ्यांना स्पेसिफिक आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्शन संदर्भात, मॅनेजमेंट संदर्भात आपण NHM मधून ट्रेनिंग घेण्यासाठी आपण NHM ला सुद्धा विनंती केलेली आहे. स्पेशली क्वालिटी प्रोडक्शन, एक्सपोर्ट क्वालिटी प्रोडक्शन संदर्भात. तर अशा पद्धतीने त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे घेऊन त्याचं लिंक करत करत कुठली सुरुवात शून्यातून होत असते. आता ट्रेसिबिलिटी मध्ये सुद्धा आपण यावर्षी थोडी सुरुवात केली तर पुढच्या वर्षी आपण 100% ऑनलाईन मध्ये सुरुवात करू आणि एक वेगळी ओळख आज इतर पिकामध्ये तयार केलेली आहे तशी केळीमध्ये सुद्धा आपण करायला आपल्याला व्हावं ते करू आपण. पुढे आणि ह्या अनुषंगाने ह्या जोरावर आपण मग आपल्या मालाची आपली ओळख निर्माण करून आपण ग्लोबल मार्केटमध्ये जे आहे, जसं आज मार्केटिंग मध्ये कंदार एक ब्रँड, कंदर म्हणून एक ब्रँड इस्टॅब्लिश झालेला आहे. आज कंदरची केळी म्हणलं की एक ओळख तयार झालेली आहे, प्रोड्यूस ऑफ कंदर. कसं का तर तरी त्या भागातल्या शेतकऱ्यांनी चांगले पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस निर्माण केलेले आहेत, डाटाबेस तयार केलेला आहे आणि तिथेही त्यांनाही केलेलं आहे की आता कंदर हा ब्रँड GI साठी सुद्धा रजिस्टर्ड करता येतो. कारण त्या भागातली पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस मुळे ते क्वालिटी
वाव आहे. सांगलीचा ब्रँड आपल्याला करायला मार्केटच्या दृष्टिकोनातून फुलफिल केलं तर 4 पैसे मिळण्यासाठी उपयोग होतो. नेक्स्ट पुढे. आणि आज जो गव्हर्नमेंटचं चालले मागे घ्या, लास्ट बटन आहे मागचं घ्या. तर इज ऑफ डुईंग बिझनेस आणि डिजिटायझेशन हा कन्सेप्ट आता सुरू झालेला आहे. फार्म लेवल फार्मचं रेकॉर्ड बिल्डअप करणं. आता रजिस्ट्रेशन केलं म्हणजे काय, सर्टिफिकेट घेऊन उपयोग नाही. त्या शेतकऱ्यांनी त्या फार्म मध्ये कशा प्रकारे तुम्ही लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंतचा रेकॉर्ड बिल्डअप करायचा आहे, हिस्ट्री रेकॉर्ड. तसं ग्लोबल गॅप घेतलं तर मेंटेन करावं लागतं. आणि ते करत असताना मार्केटच्या गरजेनुसार रेकॉर्ड बिल्डअप करायचा आहे. आता तो केमिकल वापरत असेल तर कोणते केमिकल वापरायचे, लेबल क्लेम औषधांचा वापर करणे, त्याचा रेकॉर्ड ठेवणे. तर हे सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीचा सिम्प्लिफाय करण्यासाठी आणि आयटीचा वापर आता अग्रिकल्चर मध्ये, प्रोडक्शन मध्ये, प्रोसेसिंग मध्ये, एक्सपोर्ट मध्ये आज त्याचा वापर सुरू मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. आणि त्यामुळे हा बिझनेस आता इझी होताना दिसतोय. या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा सगळे व्यवसायावर परिणाम झाला, परंतु अग्रिकल्चर मध्ये बरेच अडचणी असताना सुद्धा ते क्षेत्र कायमचं चालू आहे. आणि या मागच्या 6 महिन्याचा आणि या 6 महिन्याचा विचार केला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साधारणतः एप्रिल ते साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतचा विचार केला तर 25% हे एक्सपोर्ट या वर्षी जास्त झालेले आहे. तर हे चित्र का चांगलं दिसतंय, कारण ह्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये वेगळ्या ग्लोबल मार्केटमधली मार्केट डिमांड तर होतीच, अग्रिकल्चर शिवाय पर्यायच नाही, पण सिस्टीम सुद्धा रन ठेवली, चालू ठेवली. आज सगळे विमानं बंद असेल तर मालवाहू विमानं रेग्युलर चालू आहेत त्याद्वारे सुद्धा, आणि जहाज तर पहिलीपासून चालूच आहेत. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे हे एक असं एक फील्ड आहे की याच्यामध्ये एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. आणि ती इनकॅच करण्यासाठी आता उत्पादकाने उत्पादनाबरोबरच व्हॅल्यू ऍडिशन मार्केटिंग प्रोसेसिंग मध्ये आणि एक्सपोर्ट मध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच आता गव्हर्नमेंट त्याच्यावर जास्त फोकस करते. नेक्स्ट. आणि फ्युचर मार्केट जर तुम्ही पाहिलं तर चांगल्या प्रकारे मार्केट इस्टॅब्लिश झालेलं आहे, वेगवेगळ्या कंट्रीची डिमांड आहे. पण ते करत असताना त्यांनी त्यांचे वेगळ्या प्रकारचे एक स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत, रिक्वायरमेंट आहे की ह्या पद्धतीने, त्यामध्ये काही वेगळी नाही, म्हणजे सेफ्टी आहे, सॅनिटेशन आहे, पेस्ट डिसीज फ्री आहे, रेसिड्यू आहे, हेच कॉमन मुद्दे आहेत. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन पाहिजे. ह्या जर गोष्टी आपण तयार केल्या तर इतर पिकामध्ये करतो तसं केळीमध्ये जर करायला लागलो तर आपला स्ट्रेंथ आहे, मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे, टेक्नॉलॉजीचं अनुकरण करायला लागलेलं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी करतोय. तर मग आता आपल्याला एक स्टेप मागे राहून चालणार नाही. आता ग्लोबल मार्केटची तयारी करायला ही योग्य वेळ आहे. आणि ह्या योग्य वेळेमध्येच आपण जर सगळ्या पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा वापर जर केला तर येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये आज सगळ्या फळ पिकाला मागे टाकून नंबर 1 ला केळी राहणार आहे. आज बघा, आज द्राक्षाची सुरुवात केली 5,000पासून ते 2.5 लाखापर्यंत गेलेली आहे, त्याला लागले 14 वर्ष. आणि केळीचा जर विचार केला तर 10-15 हजार मेट्रिक टनाहून 2 लाखापर्यंत पोहोचण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी. आणि येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये निश्चितच केळी, आपली केळी ही साधारणतः 2 लाखाहून 5 लाखापर्यंत जाऊ शकते. जर आपण अशा पद्धतीने तयारी केली तर आज 700-800 कोटीहून आपण 2,000 कोटीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, परकीय चलन मिळू शकतो. आणि ते करायला वाव आहे. आणि त्या पद्धतीचं ते गोल, तो ड्रीम ठेवून जर आपण तयारी केली तर आपण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस होऊ शकतो. नेक्स्ट. आणि म्हणूनच आज जर पाहिलं, ग्रो सेफ फूड, सुरक्षित अन्न पिकवा. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं केळी लहानापासून ते वयस्कर माणसासाठी एक स्टेबल फूड म्हणून आहे. पण त्या स्टेबल फूडची ओळख एक चांगल्या पद्धतीने सुरक्षित क्वालिटीचं ही तयार जर केली आपण उत्पादनापासून तर एक वेगळी ओळख तयार झाल्यानंतर मार्केट मागलं पाहिजे की मला सोलापूरचीच केळी पाहिजे, जसं सोलापूरची, कंदरची केळी, अशी वेगळी आपापली ओळख निर्माण केली आणि मार्केटच्या ड्रिव्हननं तुम्ही मार्केटला पसंत येईल अशी ओळख केली तर मग मार्केट आपल्याकडे चालून येते. आणि ते चालून यायचं झालं तर आपल्याला आपला बेस तयार करणं गरजेचं आहे. ते काय आता अवघड राहिलेलं नाही. त्यामध्ये सांघिक एफर्ट्स महत्वाचे आहे. कृषी विभाग आहे, कृषी विभागाचे सगळे क्षेत्रीय अधिकारी आहेत, शेतकरी आहेत, सगळे स्टेक होल्डर आहेत, एक्सपोर्टर्स आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि संशोधन संस्था आहेत, सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याचं रिझल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जर कोणता प्लॅटफॉर्म असेल तर ट्रेसिबिलिटी नेट आहे. आणि त्याचं सक्सेस लक्षात घेता बनाना नेट एक फ्युचर मध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी निर्माण करणारं एक प्लॅटफॉर्म होणार आहे. आणि त्या प्लॅटफॉर्मचा बेस घेण्यासाठी
आपण सर्व एकत्रित येऊन सज्ज राहूया आणि त्याची सुरुवात करूया आणि 2021 या सीझन मध्ये आपण केळीमध्ये सुद्धा एक चांगली आपली ओळख तयार कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. तर अत्यंत पूर्ण माहिती मिळालेली आहे. ऍक्च्युली चालेल. योगायोगानं स्मार्ट सुरू आहे आणि हा परवा एक हा साहेबांनी आपल्या चर्चेमध्ये केळी हम्म. एखादं पीक घेऊन त्यावरती काम करण्याचं करेक्ट चर्चा झाली. करेक्ट. त्या अनुषंगाने आम्ही सुरू केले. आणि आता आपण अजून एक परिपत्रक पाठवलंय आम्ही परवा खाली, तुम्हालाही हा सर. पाठवतो. आता हा सर. पीक न्याय एखाद्या अधिकाऱ्याला आपला हम्म. रिसोर्स पर्सन म्हणून तयार व्हायचं असेल, बरं. की आता केळी म्हणलं की सगळं मास्टर ट्रेनर फॉर बनाना, तर हा. तसे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून कुठल्याही कॅडरच्या कुठल्याही संस्थेचा असू द्या, त्यांनी माहिती आम्हाला पाठवायची आहे. हम्म. आणि त्यांना आपण आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्याला मास्टर ट्रेनर म्हणून डिक्लेअर करणार आहोत. अरे आणि वा, मग very good. त्याचा उपयोग आणि ते हा. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना, मग कृषी सहाय्यक असो, कृषी पर्यवेक्षक असो, एसओ असो की जेडी असो किंवा आवड जरा असणार आम्ही आहे. तिचा आवड असणारा पाहिजे. आणि बरोबर. त्यांनी जर हे केलं मग त्याचं आम्ही हम्म. स्क्रुटिनी करून आणि त्याप्रमाणे शॉर्टलिस्ट करणार आणि निवड हम्म. करणार आणि त्यांना स्पेसिफिक आपल्याला वेगवेगळ्या ज्या महत्वाच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत तिथं पाठवणार. पीक न्याय आता आम्ही बरोबर. त्यात ग्रुप करणार. 200 लोक तयार केले. कोणाला केळीमध्ये इंटरेस्ट आहे त्याचा एक शॉर्टलिस्ट 30, 40, 25, 30 लोक केळीवाले काढणार. मग बरोबर. त्याला केळीचा सगळं मास्टर ट्रेनर फॉर केळी बनवणार असं तयार करायचं आहे. बरोबर. आणि डेडिकेटेड. तशी आम्ही बरोबर. परिपत्रक पाठवलेलं आहे. अजून तुम्हाला मी पाठवतो. आणि चालेल सर, आता चालेल. आपली असं जसं आपण आपली पिकाची ओळख करतो तसं आपली स्वतःची ओळख सुद्धा मास्टर ट्रेनर म्हणून तयार करणं गरजेचं आहे. नाही नाही, बरोबरच आहे. आता त्यासाठी हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे महत्वाचं, कॅटलाइज करण्यासाठी तोच महत्वाचा हा माणूस आहे. तोच कारण महत्वाचा नुसतं आहे. साधनं असली तरी ते एकत्र ऑर्गनाईज करण्यासाठी माणूस पाहिजे कोणतरी. आणि हा, थोडं कमर्शियल स्किल जे म्हणतो आपण बिझनेस स्किल, बरोबर. बरोबर. ते आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि ते पोटेन्शियल आपल्या अधिकारात आहे. इव्हन आहे. शेतकऱ्यामधून जरी असेल तर त्यालाही आपण त्यात इन्व्हॉल्व करणार आहोत. बरोबर. शेतकऱ्यामधून कोणी इंटरेस्टेड असेल तर. बरोबर. ओके. मित्र कोणाची शंका वगैरे काय? सर आपण मगाशी एक दोन केलं ना, हा. रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबिलिटी, या दोन्हीमध्ये वेगळा फरक आहे? नाही नाही, आता ट्रेसिबिलिटी केला की रेसिड्यू येतेच त्यामध्ये मॉनिटरिंग. हा हा, तेच म्हटलं. हा, नाही म्हटलं ट्रेसिबिलिटीचाच रेसिड्यू फ्री एक भाग आहे. नाही, वेगळा नाही. अच्छा अच्छा. ट्रेसिबिलिटी हे सगळ्यासाठी कॉमन हत्यार आहे. आणि म्हणून आता बरोबर. आपल्या विभागाने, मी तर म्हणतो कोल्हापूरनी पुढाकार घेऊन हं. ऑफलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात करावी त्यांनी. या कुठल्या प्रशिक्षणाचा हे घेऊन ऑफलाईन कुठल्या रजिस्ट्रेशन, फॉर्मचं अच्छा रजिस्ट्रेशन अच्छा. बरोबर. सुरू करायचं ब- बरोबर. ऑफलाईन. बरोबर. सुरू झालं ना? नाही, अजून कोणाला अडचण सुरू करा म्हणजे एक वेगळी ओळख तयार होईल कोल्हापूरची. बरोबर बरोबर बरोबर. चालेल चालेल सर. हम्म? हम्म. आपल्याला त्याचबरोबर एक ह्याचा जो परवा आयुक्त साहेबांनी विषय काढला की प्रत्येक हा. जिल्ह्याला एक सेंटर करायचं आहे, हो, की करेक्ट. लोकांना फॅसिलिटी सेंटर व्हावं, म्हणजे लोकांना हम्म. एक्सपोर्टच्या हम्म. अनुषंगाने किंवा हम्म. सर्व्हिस प्रोव्हाइड, हा. तर ते देखील साठी आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये आपलं भाषण म्हणून लागणार. म्हणून त्यासाठीच आपल्याला रिसोर्स पर्सन आता त्या त्या जिल्ह्यात तालुक्यात तयार करायचे आहेत ना आपल्याला. बरोबर बरोबर. आणि हा त्याला सर. त्यात ऍड करायचं. बरोबर म्हणजे आणि स्टेट लेवलचा जो फोरम आहे त्याला गाईड करेल, सगळे मटेरियल देईल, सगळा अभ्यास करून बरोबर त्यांना एक्सपोज देऊ बरोबर. तसं. तर ते काय, कोणी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही यावं असं आमची अपेक्षा आहे याच्यामध्ये. नाही नाही नाही, तुमच्याकडे बघूनच आम्हाला प्रेरित झालोय, कारण एवढी हा. व्यक्ती माणूस पूर्ण उत्साहासारखं 24 तास हो. एक्सपोर्ट मध्ये असलं का वाटतं. बेस्ट बेस्ट. मित्र, गेले दीड पावणे 2 तास सरांनी अत्यंत, म्हणजे केळी हा विषय फक्त खाण्याच्या पुरता, आपण कधीतरी महिन्याभरातून खाण्याचा विषय होता, तर तो सांगोपांग म्हणजे प्रत्येक बाबीमध्ये इतकं फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आणि माहिती जी आहे पूर्ण सरांनी आपल्या पुढं अगदी मनमोकळेपणाने ठेवलेली आहे. सर्वच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरांचीच प्रेरणेतून आम्ही हे सुरू केलेलं आहे, कारण त्यांनी मागच्या परवाच्या डिस्कशन मध्ये पण सांगितलं होतं की काही विषयावरती आपण काम करणं गरजेचं आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण प्रशिक्षणाचं आयोजित केलं. आणि आपल्याला माहित असेल की सरांचं मार्गदर्शन घेऊन आज दुपारी किरण डोके साहेब जे आहेत, जे करमाळ्याचे, ते साधा शेतकरी एक्सपोर्टर बनलेला आहे केळीचा, आणि त्यांचं मुद्दाम आपण त्यांचं मार्गदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. तर मी हांडे साहेबांचं बहुमोल असा वेळ दिला आणि सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल प्रायमरीच्या वतीनं आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर. थँक्यू सर. आभार आहे. धन्यवाद, धन्यवाद सर्वांचं. थँक्यू. धन्यवाद परीट साहेब. एक कोल्हापूरला, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना एक चांगली संधी मला मिळाली की आपल्या केळी उत्पादक
शेतकरी तसेच काही केळी उत्पादक निर्यातदार आणि या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबर एक चर्चा करण्याची एक संधी मिळते. तर गोविंद हांडे सरांचं आपण लेक्चर ऐकलं. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 2003 मध्ये साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा एक्सपोर्टचा कोड काढण्यास मदत केली होती आणि त्यांच्यामुळेच आम्ही ऍग्रिकल्चर मध्ये एक्सपोर्ट करू शकलो. आणि या ठिकाणी विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल की आज महाराष्ट्रातले जे कोणी एक्सपोर्टर पुढे आलेले आहे त्यांना गोविंद हांडे सरांनीच मार्गदर्शन केलं. तर त्यांचा आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. आणि विशेष म्हणजे सर आज महाराष्ट्र पातळीवर जे महाएफपीओ फेडरेशन काम करते त्याचे सुद्धा तज्ञ संचालक म्हणून काम पाहतात. तर धन्यवाद सर. धन्यवाद, अजय, थँक्यू. हा, तर या ठिकाणी केळीच्या बाबतीत स्मार्ट प्रकल्पामध्ये गेल्या 2 वर्ष आम्ही केळी पिकावर वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतोय आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून अमरावतीत काम करत असताना मला काही अनुभव आले ते एक 5 ते 10 मिनिटात मी या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. की महाराष्ट्रामध्ये नंदुरबार एक बेल्ट आहे की ज्या ठिकाणावरून केळी चांगल्या पद्धतीची क्वालिटी तयार होते. त्याचबरोबर जळगावची केळी प्रसिद्धच आहे. त्याही याचा 2 सावदा तालुका असेल किंवा आपला जामनेर त्या पट्ट्यामधून चांगली केळी पुढे जाते. इकडे जर विचार केला आपण नगरपट्ट्यात पूर्वी होती पण आता ती कमी झालेली. आणि नांदेड एक चांगला बेल्ट आहे की ज्या ठिकाणी क्वालिटी केळी येते. अंजनगाव सुरजीचा अकोटचा बेल्ट आहे. 6 गावं आहेत की ज्या ठिकाणी केळी एक्सपोर्टला फार चांगली क्वालिटी आपल्याला मिळते. त्याचबरोबर आता गेल्या 6 वर्षापासून डेव्हलप झालेला कंदर बेल्ट सोलापूर जिल्ह्यातला अकलूज बेल्ट यामधले जवळजवळ 20 ते 22 गावं त्या गावांमध्ये केळीचं क्षेत्र वाढतं. आणि पुढचा टप्पा जर पाडला आपण पाहिलं तर हातकणंगले भागातला काही भाग आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या सीमेवर कोल्हापूर पासून उजव्या बाजूला जाताना तो ऊसाचा बेल्ट बऱ्यापैकी केळीमध्ये शिफ्ट होतोय. थोडं इकॉनॉमिक्स मध्ये फायद्याचं ठरत असेल त्यामुळे तो शिफ्ट होतोय. आणि त्यामध्ये जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत जे एक्सपोर्टर आहेत किंवा जी मंडळी यामध्ये काम करतात त्यांचा फार मोठा रोल आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही केळी एक्सपोर्टमध्ये खूप काम करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस फक्त बोटावर मोजणे इतके कंटेनर जात होते. आज जवळजवळ 1000 ते 1200 कंटेनर पेक्षा जास्त कंटेनर एक्सपोर्ट व्हायला लागले. देसाईचा त्याच्यामध्ये फार मोठा रोल आहे. बाकी आता एक्सपोर्टर डेव्हलप झाले आणि फार्मर एक्सपोर्टर सुद्धा 300-400 कंटेनर एक्सपोर्ट करतात. फार्मर प्रोड्युसर कंपन्याही करतात. हा जो एक शिफ्ट तयार झालेला आहे याच्यामध्ये काही गोष्टींचा विशेष उल्लेखाने करावा लागेल. ती म्हणजे टेक्नॉलॉजी चांगले आलेले आहेत. क्रॉप केअरच्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडं बड इंजेक्शन टेक्नॉलॉजी. तर स्मार्ट प्रकल्पाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी काही गोष्टी नमूद करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये हे फार मोठं पोटेन्शियल आहे की जवळजवळ आपण एक 10 ते 12,000 कंटेनरचं काम एक्सपोर्ट मध्ये करू शकतो. कर्नाटकाने आंध्रने मागच्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 6 ते 7 हजार कंटेनरच्या केळीच्या एक्सपोर्टमध्ये वाढ केली. त्यांनी जो फॉर्म्युला वापरलाय यासाठी वाढीसाठी तो फॉर्म्युलावर आम्ही श्री अझर पठाण यांचं लेक्चर आपण केळी परिषद घेतली होती मागच्या वर्षी. त्यांच्या 2 परिषदा झाल्या. 6-6 महिन्यांनी आपण केळी परिषद घेतो महाएफपीओच्या माध्यमातून. त्यावेळेसही हे किरण डोके साहेब होते. मला वाटतं किरण डोके दुपारी आहेत ते तुम्हाला सांगतीलच फेडरेशनच्या लेवलवर काय काय कामं झालेली. तर त्यामध्ये या ठिकाणी शेतकरी एक्सपोर्टर कंपन्या असतील तर त्याच्या दृष्टीने मला सांगायचंय की आपल्या भागामध्ये जर अशा पद्धतीचं एक नेटवर्क आपल्याला तयार करायचं असेल क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी केळीचा प्रोग्राम करायचा असेल आणि दुसरं एक्सपोर्टमध्ये जर वाढवायचं असेल तर आपण केळीच्या प्रोडक्शन टेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित करावं. त्याच्यामध्ये आपण एक मॅन्युअल बनवलेलं आहे. मी सरांशी शेअर करतो की आपल्याला कशा पद्धतीचे प्रकल्प करता येऊ शकतील. आपल्याकडे काही इंटरेस्टेड असतील तर त्यांनी पुन्हा एकदा याचा सेकंड पार्ट सरांना विनंती करेल की एक्सपोर्टेबल केळी उत्पादनाचा सेकंड पार्ट घ्यावा. निश्चितच पुढच्या महिन्यात आपण तो आयोजित करू. फील्डवर सुद्धा काही ठिकाणी आपण अशा पद्धतीचा प्रोजेक्ट सोलापूर जिल्ह्यामध्ये करतोय. तोच प्रोजेक्ट मी सरांकडे देऊन ठेवतो. त्यामध्ये आपण काय करू शकतो की केळीसाठी 300 ते 400 एकरचा एरिया तुम्ही आयडेंटिफाय करा. त्या एरियामध्ये फार्मरचं मॅपिंग करूया. केळी उत्पादन त्यांच्या लागवडीच्या दिवसा पण ठरवायच्या. व्हरायटी सुद्धा आता आपल्याकडं एका एकरमध्ये जवळजवळ 1200 ते 1300 झाडं बसतो आपण. तर त्यामध्ये सुद्धा आपण आयडेंटिफिकेशन करावं. चांगले रोप निवडावेत. त्याबरोबर क्रॉप केअरच्या सर्व प्रॅक्टिसेस व्यवस्थित घ्याव्या आणि
एका वेळी कमीत कमी लागवडीचं काही निर्देशक ठेवावं, की आपल्याकडे जवळजवळ अर्धा एकरच क्षेत्र आहे अवेलेबल लँड होल्डिंगमुळे. त्याच्यात कशी पद्धतीने वाढ करता येईल, कॉमनली आपल्याला काय प्रॅक्टिसेस करता येतील का, जे ड्रीप मधून द्यायची खतं आहे त्याचं एक मॅपिंग करता आलं पाहिजे. आणि शेवटी बड इंजेक्शन आणि स्कर्टिंग बॅग्स याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याकडं निर्यातक्षम केळी उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्याचबरोबर आता निर्यातक्षम केळी उत्पादनातले 2 चॅलेंजेस आपल्याकडे लक्षात येतात. आम्हाला जे आलं मागच्या पूर्ण सीझन मध्ये आपल्याकडं बऱ्यापैकी 5 ते 6 रुपये रेट राहिला आणि बॉक्सची किंमत सुद्धा आपली 5 ते 6 रुपयेच असते. तर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकरी नाराज होतो की रेट मिळत नाही. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडं आपण 20 क्विंटल 30 क्विंटलच यील्ड काढतो. पोटेन्शियल यील्ड हे 40 50 70 पर्यंतही जाऊ शकतं. एक एका एका केळीच्या झाडाला आपण जर 40-45 किलोचा घडा जर आणू शकलो चांगल्या क्वालिटीचा तर निश्चितपणे आपली प्रोडक्शन वाढणार आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि याच्यातून एक मोठं काम उभं राहू शकतं. आमचं ह्या केळीचं एक दिवसभराचं मॉडेल आम्ही डिझाईन केलेलं आहे. तर मला वाटतं की आपण बनाना शेती शाळा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होतात. दर आठवड्याला एक्सपोर्टेबल बनाना आणि डोमेस्टिक मध्ये सुद्धा बनाना विक्री पद्धतीच्या ज्या क्लिनिंग ग्रेडिंगच्या प्रॅक्टिसेस आहे, मजुरांचं ट्रेनिंग आहे, या सर्व शेती शाळेमध्ये दर आठवड्याला होत असतात. दर गुरुवारी संध्याकाळी 8 पावणे 8 वाजता महाएफपीओची बनाना शेती शाळा होत असते. आपल्या सर्व माझ्या शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की त्यामध्ये आपण पार्टिसिपेट व्हा, रजिस्टर करा आणि एक चांगलं नेटवर्क आपण ह्या बनानामध्ये तयार करून एक मोठी बनाना इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम डेव्हलप करू शकतो. स्मार्ट प्रकल्पामध्ये बनानाचा विशेषत्वाने उल्लेख आहे. त्याचबरोबर आता येत्या काही दिवसामध्ये मॅग्नेट प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. 1100 कोटीचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 10 कमोडिटी आहे आणि 1100 कोटीच्या हिशोबाने आणि क्रॉप एरियाच्या हिशोबाने जवळजवळ 80 ते 100 कोटीचा आपल्याला केळी इम्प्रुव्हमेंट प्लॅन बनवायचा आहे. तर तो नांदेडमध्ये एक होऊ शकेल, दुसरा कंधार एरियात होऊ शकेल आणि तिसरा महत्वाचा प्लॅन आपण कोल्हापूर बेल्टमध्ये जो मी सांगितला की सातारा पासून कराड असेल, इकडे हातकणंगलेचा बेल्ट असेल किंवा कर्नाटकाला लावून राधानगरीकडे जाणारा बेल्ट असेल, त्या ठिकाणी आपण एखादा प्लॅन कोल्ड स्टोरेज काही आपण करू शकता. मला वाटतं आपल्या भागातून 10 कोटीचे प्रपोजल जर कुणाला करून घ्यायचे असेल तर निश्चित मला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला हे महाएफपीओच्या माध्यमातून ह्या सर्व सुविधा ह्या फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्यामुळे कुणीही त्याच्यासाठी कुठेही पैसे मोजावे लागणार नाही. तर मला असं वाटतं की या संदर्भात काही शंका असतील तर माझ्याशी संपर्क करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर बऱ्याच लोकांकडे आहे, केळीवाले सगळे आहे. तर मी नंबर देऊन ठेवेन किंवा myfpo.org वर आपण संपर्क करा. धन्यवाद सर. परीट सरांच्या मदतीने आपल्याला मला तुमच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली. थँक्यू. काय प्रश्न आहेत का या अनुषंगानं? हॅलो, हा मी नंबर टाकतो यांच्या पांढरे साहेबांचा नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकतो. नंबर 9922 एक मिनिट. हा हा ओके, नंबर टाकलाय. ठीक आहे. आपण त्यांचं जे मॉड्यूल आहे त्याप्रमाणे अजून एक्सपोर्टच्या अनुषंगाने काही पुढची पातळी टप्पा जो आहे त्यासाठी देखील एक ट्रेनिंगचं ऑर्गनाईज करू. मी सर्व प्रशिक्षणार्थी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संजय पांढरे साहेब त्यांनी देखील थोडा वेळ देऊन एक वेगळं दृष्टिकोन आपल्याला पुढं विजन दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हांडे त्यांनी देखील वेळ काढून आपल्याबरोबर पुन्हा एकदा उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आता जे पहिलं सत्र आहे हे संपलं असं जाहीर करतो. दुपारी 2 वाजता आपण पुन्हा एकदा पुढच्या आणि शेवटच्या सत्रासाठी आपण जमणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. हांडे साहेब आभार आहे. थँक्यू. ओके, थँक्यू ओके, धन्यवाद.